कारे मना हरि नाम न स्मरसी, कारे मना हरि नाम न स्मरसी, कारे मना हरि नाम न स्मरसी. मृतदेहाला येऊन काय करायचं असतं की वारंवार मला आठवण द्यावी लागते. कुणाला माहीत नसतं नाही, फक्त विसरण्याची सवय असल्यामुळे आणि त्यात सुद्धा आपल्याला जे सोयीचं आहे ते लक्षात ठेवण्याची, म्हणजे गैरसोयीची ती विसरण्याची अशी सवय असल्यामुळे ते जरा मृतदेहा येऊन मला बघावं लागतं की सोयीत करावे. सगळे सोयी त्याच्याच मागे आहे, पण ज्यांनी खऱ्या अर्थाने सोयीत साधलं त्यांनी स्वानंदी स्वतःला पाहिलं. स्वतःच्या ठिकाणी असलेला आनंद त्यांना बसला हे त्यांच्या लक्षात खरं सोयीत. ते ह्या पदामध्ये कृष्णदासांनी आवर्जून आणि बराबर सांगितलेलं आहे. असं हे साधायला आपल्याला मिळवून अशी प्रार्थना केली सुरुवातीलाच. आणि आपल्या ज्या संत भूमीमध्ये आपण आहोत, पवित्र संबंधित स्थानाच्या जवळ बसलेले आहोत, संगीत बसलेले आहोत, त्यांच्या उपस्थितीमध्ये संतांच्या सान्निध्यामध्ये बसलेले आहोत, भक्तांच्या सान्निध्यामध्ये बसलेले आहोत, विठोबा रखुमाईच्या सान्निध्यात बसलेले आहोत. तसं म्हटलं तर ओंकाराच्या सान्निध्यात बसलेले आहोत. त्यांना जाणीव असेल, त्यांना ती कल्पना असेलच त्यांना. तर ते त्यांनी स्वहित आपल्याला जे साधायचं आहे ते साधण्यासाठी आपल्यासमोर ज्यांचे आदर्श ठेवावेत त्यापैकी या दोन आजच्या काळातल्या महान संतांच्या संबंधित ठिकाणी आपण बसलो आहोत हे आपलं भाग्य आहे. त्यात हा पुण्यतिथीचा पर्वकाळ सीताबाईंच्या पुण्यतिथीचा सुरू होतोय, तेव्हा ज्यांनी यात जे दिलेलं आहे, सहज प्राप्ती असो, सतत गुरुवाणी श्रवण असो, ही जी सगळी साधनं यात सांगितलेली आहेत ती ज्यांनी स्वतः आचरलेली आहे आणि आपल्यालाही ती आचरण्यासाठी वारंवार प्रार्थना केलेली आहे, त्या सीताबाईंच्या उत्सवात आपण आहोत. याचं जरी आपल्याला नुसतं जरी आठवण राहील, भान शब्द मी वापरतो, आठवण नुसती आठवण जरी राहिली तरी आपल्या चित्तवृत्तीवर परिणाम झाल्याचं मला वाटतं. तेव्हा त्यांची पहिल्यांदा स्तुती करूया आईसाहेबांची, आणि मग आपण आजच्या विषयाकडे जाऊ. आईची त्या सतत सेवा कार्याची इच्छा झाली. आई भाऊ आरती धन्य तुमची वाटे वाटे भक्ती वाटे या जगता. संतांचं वैशिष्ट्य यात आहे की ते तसं देहाने बाकीच्या सर्व प्रपंचाने आपल्यासारख्या किंबहुना आपल्यापेक्षा सुद्धा अत्यंत हालाच्या परिस्थितीमध्ये असतात, खूप चांगल्या परिस्थितीमध्ये असतात. आपल्याला त्याची कल्पना नसते. ती चरित्र वाचली किंवा ज्यांनी अनुभवून पाहिली आहे, जवळून पाहिलेली आहे, त्याची कल्पना अधिक असते. माहेर भक्तीचे धन्य कुळवारे, बाळपण प्रेम कष्टांचे सारे, पतिदेव श्रीराम कुळ गणोरे, त्यांच्या रूपे देव झाले सोय. सीतामाई गाऊ धन्य तुमची वाटे भक्ती आचरली, बाबांसंगे देशभक्ती आचरली, कष्टांची कावड प्रेमे वाहिली. बाबांना प्रेरणा देवाची झाली, पातिव्रते साथ त्यातही.
साक्षात्कारे धन्य बाबा जाहले, अध्यात्माचे धन आईना दिसले. भक्ती व्रत तुम्ही प्रती चालविले, भक्तांना आदर्श जीवन झाले. आदर्शाची कीर्ती लेकरे गाती, कर्तव्य नामाची प्रेरणा घेती. पंढरी हुकूम गाई आरती, शरण्या दीन भक्त चरणी लागती. सीतामाई आई गहू आरती, धन्य तुमची वाटे तुझी आरती. सीतामाई आई गहू आरती, धन्य तुमची भक्ती वाटे आरती. सीतामाई आई गहू आरती, धन्य तुमची भक्ती वाटे आरती. माहेर भक्तीचे धन्य कुळवारे, बाळपण प्रेम कष्टांचे सारे. पतिदेव श्रीराम कुळ गणवले, ज्यांच्या रूपे देव झाले सोय रे. सीतामाई आई गाऊ आरती, धन्य तुमची भक्ती वाटे आरती. बाबा संगे देश भक्ती आचरली, कष्टांची कावड प्रेमे वाहिली. बाबांना प्रेरणा देवाची झाली, पातिव्रत्ये साथ त्यातही झाली. धन्य तुमची भक्ती वाटे आचरली, साक्षात्कारे धन्य बाबा जाहले. अध्यात्माचे धन आईना दिले, भक्ती व्रत तुम्ही प्रती चालविले. भक्तांना आदर्श जीवन झाले. सीतामाई आई गाऊ आरती, धन्य तुमची भक्ती वाटे आरती. आदर्शाची कीर्ती लेकरे गाती, कर्तव्य नामाची प्रेरणा देती. पंढरी हुकूम आई आरती, शरण्यादीन भक्त चरणी लागती. सीतामाई आई गाऊ आरती, धन्य तुमची भक्ती वाटे आरती. जय देवी जय देवी. प्रेमनिधी संत गणोरे महाराज की जय. प्रेमनिधी संत सीतामाई की जय. संत काय करतात बरोबर आपल्याला नीटशी कल्पना येत नाही. म्हणूनच केवळ आपण आज जसे जगतो तसे जगू शकतो. आपण जसे जगतो तसे जगू शकतो म्हणजे ज्या अवस्थेत ज्या निकृष्टपणे जगू शकतो तसे जगू शकतो. याचं कारण संत करतात आपल्याला कळेल. काय करतात हे कळेल तर आपल्याला सगळी कल्पना येईल. फक्त त्याविषयी आता तिसऱ्या दिवशी त्यांच्यापर्यंत होत. आज आपल्यासमोर जो विषय आहे त्याचा आपण विचार करूया. कार्य मना हरि नाम न स्मरस, लोभ लालूच ममते मध्ये मरस. करीशील वाचे कोणाची निंदा, हरिभजना मागे का सरसी. कार्य मना हरि नाम न स्मरस. रक्षिले कोणी गर्भवासी तुझ, अरे मना मूढा तया विसरशी. कार्य मना हरि नाम न स्मरस. माणिक म्हणे मना सावध होऊनी, जाय गुरुसी शरण पुरेसी. कार्य संध्याकाळी ज्या भजनाच्या प्रकाशन आहे त्यामध्ये सगळेच आपल्याला नवीन वाटताय वेळेला
अडचण अशी आहे की अभंग वाचले आणि असं वाटतं की हे एवढे महान साक्षात प्रभू आणि प्रभू वाटले आपण प्रभू कदाच म्हणजे ते दोन आले त्यांच्याकडे त्यांनी त्या रानातच त्यांची बसती टाकली वगैरे तर आपल्या चरित्रामध्ये माहिती आहे की गुरु होऊन गेले म्हणजे फक्त आपलाच रेफरन्स तर त्यांनी ते संकटवर प्रभूंच्यावर स्वतः तिथे वस्ती केली त्या 2-3 गावांच्या तिथे माणिकनगर आहे तिथे वस्ती केली. ती वस्ती करताना 3 गावांची सीमा होती, कोणत्याच गावात नाही अशा लिंगावर त्यांनी वस्ती केली. आणि ते दरोडेखोरांनी तेव्हा ते जंगलच होतं सगळं, कारण सगळ्याच गावांचे होतं. तेव्हा तिथे मंडळी आली, त्यांना वाटलं की बऱ्यापैकी हे दिसते आपल्याला संधी मिळेल त्याच्याकडून मिळायची. ते त्यांनी हात वर केला होता, म्हणजे हात वर केला होता नुसता थांबावं. ते त्यांच्या हातात जी शस्त्र होती त्याचे सगळे हात वर होते त्यांचे त्या दरोडेखोरांचे सगळ्यांचे हात त्याच शस्त्रासकट वर होते. शेवटी त्यांना त्यांची करुणा बघायची वेळ आली की
आम्हाला सोडवा तुमचं तीर्थंकरा नको, आम्हाला काय करू, तुमचं संरक्षण करू वाटलं तर, पण आम्हाला सोडा. त्यांनी हात खाली आले नाहीत, आपण हलू शकत नाही. ते मुलं नाही का स्टॅच्यू खेळतात, हो संतांना काय स्टॅच्यू खेळतात ना तसं आहे. तर ते काय स्टॉप करतात काय तसं करून टाकलं त्यांनी. ते त्यांच्या पातळीवर त्यांना काय अशक्य अशी आपली समजूत आहे. ते का आठवण झाली त्याची सुरुवातीला की ते म्हणतात की कार्य म्हणा हरिनामन स्मरसी. म्हणजे प्रभूंच्यावर अशी वेळ आली की तू हरिनाम घेत नाहीस असं प्रभूंच्यावर म्हणायची वेळ आलेली आहे. आपला तर काही प्रश्नच नाही, सुटायची विद्या आहे, दुसरं काही नाही. प्रभाव होता ना शनिवार तेव्हा होतो आहे, स्वतःला सोडवण्याची तरतूद आहे. संतांचे अभंग वाचताना खरोखर त्याच्या अंतरंगात जावं, तेव्हा तुम्ही त्यातला गोष्ट काही वर त्या मनाला ते अरे मोठा किंवा हे जे म्हटलं आहे का तू देवाचं नाव घेत जे म्हटलं आहे, हे आपल्याला जो विचार करायची सवय झाली आहे ना त्याच्यामुळे अडचण आहे. आपल्याला विचार करायची सवय झाली आहे ती कशा स्वरूपाची आहे, तर मी सोडून मला विचारच करता येते मुळात. काही असते, काही घडते. अगदी एखादा रस्त्यावर कुठे ऍक्सिडेंट जरी झाला तरी सुद्धा ऍक्सिडेंट झाला कोणाचा तिथे प्रश्न आहे. ऍक्सिडेंट झाला ही गोष्ट खरी, आता कोणाचा हा गौण होता खरं म्हणजे त्यावेळेला काय करायचं हे महत्वाचं आहे, किंवा त्यामुळे होणारं दुःख महत्वाचं आहे. पण तो कोणाचा आहे नाही, कोणीतरी रस्त्यावर गोष्ट ऍक्शन अवलंबून येतात त्याच्यावर, त्याच्याशिवाय विचार नाही करता येत आपल्याला. तो कोणाचाही असला तरी तो धावत जाणार, तो सगळं करणार, त्याच्याविषयी काय त्याला वाटायचं वाटणार. तो कोण होता ह्याच्याशी काय संबंध आहे, पण तो कोण होता याच्यावर तो माझा सगळा संबंध अवलंबून आहे. म्हणजे मी पुढे जाणार का नाही त्याच्यावर ठरणार तो कोण आहे. तो जर माझा असेल तर मला धावण्याचा प्रश्न आहे, नसेल तर नाही. हे इतका विचार करण्याची सवयच मला कशी आली. हे चांगलं असो वाईट असो, म्हणजे अगदी पहिला जरी आला तरी सुद्धा तो पहिला आला तो हा आमचा वाचा हा म्हणजे म्हणून जरा काहीतरी आपल्याला बघितलं पाहिजे, त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. दुसरं नाही ते कोण आपल्या काय ओळखीत नाही आलं, कोण आलं पाहिजे काय म्हणजे आता ते बंद झालं सगळं, पण आहे आलं काही ठिकाणी. तर ते कुठलंही चांगलं असो वाईट असो आपल्याला तसा विचार करायची सवय झाली. त्यामुळे मनाला ते ज्या वेळेला का तू हरिनाम घेत नाहीस आणि ममतेमध्ये मरतोस असं विचारतात, त्यावेळेला आपली कल्पना अशी आहे किंवा होते पाहिल्याबरोबर तुझ्याकडे की हे स्वतःच्या मनाला उद्देशून म्हणतात. संत युनिव्हर्सल असतात, संत विश्वात्मक असतात. त्यामुळे ते विश्वमनाला उद्देशून म्हणतात. विश्व म्हणजे ते नव्हे जे आपल्यात सर्वत्र आढळतं, विश्वातल्या ह्या साध्या माणसांच्या मध्ये जे आढळतं त्या मनाला उद्देशून आहे. ते ह्या सर्व मनाला उद्देशून आहे की जी हरिनाम स्मरण आहे आणि लोभ आणि लालूच आणि ममतेमध्ये सतत, त्याच्याशिवाय दुसरा विषय नाही. तशी त्यांची अवस्था झालेली आहे. अशा मनाला उद्देशून आहे. हे एका बाजूला आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती असेल की ज्या वेळेला आता रुद्राच्या वेळेला शंकर मधुष्टमे घृतष्टमे सगळं स्वतःला काय तुझा अर्थ बघितला ना आपण काय ते बघितलं की असं वाटतं काय काय मागितलं हे सगळं की मला हे दे, मला ते दे, मला ते दे. तर विनोबाने विचारलं की हे काय प्रकार सगळं स्वतःला मागण्याचा प्रकार आहे. हे एवढे ऋषी वगैरे म्हणतात, तुम्हाला म्हणजे ऋषींच्या मनाची कल्पना येणार. ते ज्याला हवं आहे त्याला ते मिळू दे, मी नव्हे मी नाहीच आहे. पण अडचणीचं स्वरूपच असं आहे की ते मिळू दे. आता ज्या वेळेला ते जो जे वांशील होते त्यांचं मी इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये सगळं जग बसत आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ते मागतात त्यावेळेस सगळ्यांसाठी मागतात. प्रदर्शन सगळ्यांसाठी आपल्याला ते काय जे चांगलं असेल ते सर्वांना मिळावं. जे वांशील होते लाहो ते त्याच्यात त्यांचा सगळा बसलेला आहे. ते बसायला एवढं मोठं आहे ते एवढ्यासाठीच आहे की ते सर्वांसाठी आहे. वागणं सर्वांसाठी आहे. आपली मागणी स्वतःसाठी आहे. शेजाऱ्याचा मुलगा उत्तम मार्गाने पास होते म्हणून किती लोक देवाला गेले असतील मला सांग. किती लोक देवाला गेले. बाकीचं राहू द्या, पण व्यवहाराचं हो की त्यांच्या मुलाला अगदी पहिला नंबर येऊ दे, फार चांगले मार्ग त्याला पडू दे किंवा काय त्याचं कल्याण होऊ दे. ह्यासाठी एखादा शेजारी देवाला जातोय रोज. असं चित्र वगैरे आपल्याला कुठे चित्रच म्हणतो किंवा कल्पनाच म्हणतो नुसती अशी आपल्याला कुठे कल्पनेत तरी असं येऊ शकतं का. हा स्वतःच त्याचं काय व्हायचं आहे काम त्याच्यासाठी तो या ते माहिती तो जायला जाईल सकाळ संध्याकाळी रोज जाईल दर गुरुवारी दर शुक्रवारी वगैरे काय असेल त्याचं त्याप्रमाणे ते सगळं करेल. पण बघ देवीची प्रार्थना करायची दर शुक्रवारी जाऊन एखाद्या कोणाच्या तरी भल्यासाठी तो प्रार्थना असं आपल्याला चित्र मोठे दिसतं का. कारण माझं ते तेवढाच विचार करायची सवय त्या असं नाही मागायचं की त्याचं कल्याण संत दुसऱ्याचं कल्याण व्हावं काय काय केली की त्याचं चांगलं व्हावं त्याचं चांगलं व्हावं त्याचा काय संबंध असं आपल्याला वाटतं. आपण त्याचं चांगलं होऊ दे असं त्यांना वाटतं. त्याचं म्हणजे तो आणि ते असा वेगळा वाईट नाहीच आहे.
म्हणून ते तसं वाटतं. तसं हे दुसऱ्या बाजूने या अभंगाच्या बाबतीत आहे की मनाला उद्देशून म्हणतात. मनाची ही गोड आहे, सवय आहे आपल्याला म्हणायची. स्वतःच्या मनाचं बदल नाही चाललेलं आहे, ते साक्षात प्रभूला असं गाठले आपण. हा ठीक आहे, असेच साधनेचा काळ अभंग जसं संतांना सुद्धा मनुष्य समजून सुरुवात करावी, म्हणजे काळाला सोपे पडतात आणि काहीतरी आपल्याला करता येतं त्यातलं, असं आहे. असं आपण भूमिका नेहमीच म्हणतो त्याची. तर तशा दृष्टीने विचार केला तर साधन काळातच आहे तसं थोडंसं, पण ते कुठे एवढंच आहे, फार चटकन ते अंतर कापून जातात. आपले गाड्या सावकाश सावकाश टप्पे घेत घेत अशी अडचण असते. त्यामुळे यातलं जे मनाला उद्देशून जे म्हटलेलं आहे ते स्वार्थी छोट्या आपल्या मनाला उद्देशून, खरं सांगितलं तर आपल्यासारख्यांच्या मनाला उद्देशून आहे. की आमची मन ही ह्या लोभ आणि लालूच आणि ह्या सगळ्यामध्ये अडकलेली आहे, तर त्यांच्यासाठी हे आहे. तर मग नेहमी अंबराव महाराज म्हणायचे तसं की पोथी स्वतःवर घ्यायची. तसं मागे एकदा आपल्याला म्हणत होतो ना, पोथी स्वतःवर तर तिचा उपयोग होतो आपल्याला. ती लोकांसाठी आहे म्हटलं की लोक काय ते करतीलच त्याचं, किंवा करावं किंवा न करावं त्यांचा प्रश्न नाही. तर तसं नाही, पोथी स्वतःसाठी आहे. त्यामुळे हा अभंग त्यांनी त्यांच्या मनासाठी लिहिला नाही, पण माझ्या मनासाठी लिहिला असं मी तरी समजतो. आपण कसं समजता बघा, कारण तो माझ्यासाठी लिहिलेला आहे. माझं मन लोभामध्ये असेल, माझ्या मनाला लालूच असेल, माझ्या मनाला ममता असेल, तर तिला मला हे सांगावं लागेल की तू त्यात अडकलायस म्हणून तुला भगवंताला वेळ नाही. तू ज्याच्या विस्मरणात आहेस, ज्याने तुला राखलं, त्याची आठवण करायला तुला सवड नाही, त्याला द्यायला वेळ नाही, असं तू कसं म्हणू शकतोस, असं जे विचारलेलं आहे ते मी माझ्यावर घेऊन माझ्या मनाला विचारण्याचा प्रश्न आहे, त्यांनी त्यांच्या मनाचा विचारण्याचा प्रश्न नाही. असं जर लक्षात घेतलं तर आपण बरोबर आपल्याला पार्श्वभूमी त्याची लक्षात घेऊ शकतो. आपण दुसऱ्या बाजूने या प्रश्नाकडे बघूया. आपण त्याचा नाम घेतो, आपण इतका वेळ तर तेच करतो, करत होतो ना हो, आता मी करत होतो असं म्हणतो. कारण का ते म्हणायला लागतं आपल्याला की आपल्याकडे माळ आहे हातामध्ये, कुठला तरी जप आहे आपला, त्यामुळे आपण तो करतो आहोत, त्यामुळे आपण नामात आहोत, साधनेमध्ये आहोत असं म्हणणं भागच आहे. आता ते ज्या मनाबद्दल होत आहे तो प्रश्न मनाचा चाललाय, माळेचा आणि नावाचा नाही चाललेला अजून आपण त्या नावापासून पुढे पोहोचायचे आहोत. प्रश्न माळेचा चाललाय, प्रश्न त्या ह्याचा चाललाय, नामाचा चाललाय, ते कुठलं नाम आहे, ते दत्ताचं आहे का, रामाचं आहे का, विठ्ठलाचं आहे का, हे इथपर्यंत चाललंय. आपली मदत झाली की तिथपर्यंत झाली. ते म्हणतात ते मनाबद्दल म्हणताय, त्यामुळे तर मन नामात होतं का असं विचारलं तर ते प्रश्न. आता आपण प्रापंचिक माणसं वकील काही कमी नसतो, त्यामुळे आपण उलट असं म्हणू शकतो, असं म्हणणारे पण लोक आहेत की ते मन त्याच्यात लागावं म्हणून तर मी नामस्मरण करतो. आता ते नाहीये त्याच्यात, पण ते लागणार आहे. बरोबर आहे, मनाला त्या लावण्याचा तो एक मार्गच आहे, एक आहे. पण मग आम्ही जे साधना करतो आहोत तर मग त्या मनाला हे सांगण्याची गरज आहे का? आपल्या मनाची आरसा म्हणणार आहोत, प्रतिबिंब आपल्याला आरशात चांगलं दिसतं, लोकांना ते बिना आरशाचं दिसतं, आपल्या स्वतःला आरशात दिसतं, एवढंच करतो. मनाचं प्रतिबिंब जे आहे ते जर आपल्याला बघायचं असेल तर लोकांना एकदम दिसतं, त्यांना आरसा लागत नाही. पण स्वतःला बघायचं असेल तर मात्र आरसा लागतो. आपल्या चेहऱ्यावर एखादा डाग पडला तर तो त्याला आरसा न घेता दिसतो, पण आपल्याला दिसायचं असला तर त्यासाठी आरसा लागतो. तेव्हा आपण आपला आरसा घेऊन बघावं, नसेल ते विचारावं की मी खरोखरच नावात आहे असं तुम्हाला वाटतं का, विचारायला हरकत नाही. तर त्या मनाला उद्देशून हे सगळं चाललेलं आहे. तर आता आपण साधारणतले आहोत, नामात आहोत, तर त्याला हे म्हणण्याची काय गरज आहे? यात थोडासा कसा प्रॉब्लेम आहे की आपण साधनेसाठी आलो आहोत, साधना करतो आहोत, करणार आहोत किंवा नाम पुढे घेणार आहोत, हे सगळं जरी खरं असलं तरी यांनी जे पुढे प्रश्न उपस्थित केले ते त्या नाम घेण्यापेक्षा जास्त गंभीर आणि महत्वाचे आहे. करणार आहे दुमत आपलं साधनेबद्दलचं नाही. आपल्याकडे गाडी हा विषय घेतला तर मॉडेल असतं, स्पीड असतो, रोड असतात, काय बनावट आहे त्या गाडीची, सगळ्या बनावट गाडी आहे. बनावट कोणती आहे, मेक कसं आहे, कोणतं मॉडेल आहे, काय स्पीड किंवा त्याची काय तीव्रता जाण्याची कशी आहे, वेग कसा आहे आणि कोणत्या प्रकारची आहे. म्हणजे आपण म्हणत नाही का सुपर आहे, एक्सप्रेस आहे, काय काय. आपला जो प्रॉब्लेम आहे या अभंगाच्या संदर्भातला तो एक जनता गाडी म्हणून सुरू झाली होती मागे, आपल्याला आठवत असेल, आपण चालू असेल तर काही महामंडळाने काढलेली काय ती कशी थांबते हो.
हात दाखवा. आपल्या साधनेला कुणी हात दाखवायला गेले की त्याची आठवण झाली कुणी नुसतं लिंबू पाणी म्हटलं की उठलं नुसतं कोणी चहाची कपशी वाजली हात दाखवा. आता यात काही लोक नसतील तसे मी काही म्हणत नाही तुला चहाची कपशी वाजवा नाहीतर तुम्ही पाणी करा नाहीतर जेवायचे कोणी ते ताटं वाटली म्हणून द्या काय म्हणून झाले वाटतं असं म्हटलं की ते उठले पण तरी सुद्धा असा कोणीतरी शब्द जरी ऐकला किंवा जेवण व्यवस्था असलेला एखादा मनुष्य ऐकला ना तो उठला उगाच आपल्याला शंका येते की झालं तर नसेल ना तिकडे किंवा त्यासाठी उठले असतील का त्यानंतर 10-15 मिनिटांनी होईल ना मग आता त्याच्या आधी लक्ष किती होतं त्याच्यानंतर किती राहणार तर ते जसे गाडीचे प्रकार आहेत सुपर फास्ट टमक एक्सप्रेस तसं ही जनता गाडी तर साधनेची आपली थोडीशी जनता गाडी आहे. जनता गाडी याच्यामुळे आपलं कुणी हात करतो. आता हे हात करणारे म्हणजे हे मिनिस्टर लोकला चमवता वगैरे ते तर काय त्यांनी हात केला तर सुपर गाडी थांबवता याचा काय प्रश्न आहे. आपल्याला नुसती कंपनीचा आवाज थांबवतो किंवा काय नसतं कुणीतरी काहीतरी बोललेले शेजारी कुठेतरी ती दोघं एकमेकांच्यात काहीतरी बोलतात कशाबद्दल तरी बोलत असतात आपल्याबद्दल ते अजिबात नसतात काही लक्ष घालायचं कारण पण नसतं तरी सुद्धा आपलं लक्ष राहतं की आता ते जपाचं त्याचं काय ते आपल्यालाच माहिती आहे. तर ते जे आहे तिथे प्रश्न आहे. मग आता हे सुपर एक्सप्रेस काय जे आपल्याला म्हणायचं आहे मग आपल्यात ते नाहीये का सुपर एक्सप्रेस वगैरे मेगा वगैरे काय आता मेगा आहे जात्या गाड्या वगैरे मी रोडचे प्रकार म्हणून माझ्या डोक्यात 2-3 प्रकार आहेत की काही मेगा मार्गे जातील आमच्याकडे मेगा मार्गे जातील थांबणार एकदम थेट आणि कमीत कमी वेळात वगैरे तर तसं ते मॉडेलवर आहे तसं स्पीडवर आहे तसे गाड्यांचे प्रकार आहेत तसं हा जनता हा जसा आहे तसं सुपर आहे. तर तसं आपल्याला असं ह्याबद्दल काय म्हणता येईल स्वतःच्याबद्दल की ही जनता गाडीच आहे का आपल्यामध्ये जनता गाडीनंच जाण्याचा स्पीड ठेवला आहे त्याच्यामध्ये नसतं एखाद्याचं आवरायला वेळ लागतो ऑफिसला जायला वेळ लागतो कोणाचं सांगतो असं काय म्हणणे का एकंदरीत स्वयंपाक करायला गेली तरी सुद्धा तासाभरात बरोबर गोष्ट 2-3 तास झाले तरी आता कुठं आटोक्यात आली असं वाटतं कोणाला तरी पुन्हा बाहेर मदत करायला लागतेच परत त्याच्यामध्ये. तर असं तरीच चालू असतं म्हणजे हे असंच आपले जनता गाडीच आहे का मग साधने ती तशीच असणार जशी मुळात मॉडेलच तसं आहे साधनं गेल्यावर मॉडेल असं काय आहे प्रश्न तिथे आहे हे जे काय आहे ते मॉडेलच मुळामध्ये आपल्याकडे हा त्या पगार जमासारखं जर असलं समजा किंवा त्याला गाड्या सोडतात त्यामुळे कशाच असतात नाही साधारणपणे म्हणजे असल्या ज्या गाड्या लावतात तसल्या गाड्या कुठे जनताला गाडी सोडत नाही त्या साधारणपणे तेवढंच तर एका वेळेला जाऊ शकतात हातीला महामंडळाबद्दल मी बोलत नाही महाराजांचे 5 चांगले संबंध आहेत प्रेमाचे हे मला खूप महाराष्ट्रात हिंडवले सगळीकडे त्याबद्दल म्हणत नाही एकंदरीत त्या सिस्टीम बद्दल म्हणतो की तो जो प्रकार आहे त्यामध्ये अशा ठिकाणी आपल्याकडे खेड्यात गाड्या कोणत्या सोडत आहे मला सगळे खेड्यात भाग आहे तर तिथे साधारणपणे गाड्या कोणत्या सोडतात की आता पुण्याला वगैरे झालं तसली गाडी सोडत आमच्याकडे इकडे येणारी गाडी वगैरे तिथे कुठे अशी जात नाही कोळ्यात वगैरे कुठल्या जात नाही जवळपासकडे तिथे जाणारी गाडी साधारणपणे तिथपर्यंत जाते 22 किलोमीटर गेली गाडी त्याच्यापुढे तिची कॅपॅसिटी थांबते तुम्ही हात दाखवायचीच वाट नाही साधनेमध्ये सुद्धा अनेकदा जपामध्ये सुद्धा अनेकदा कोणी हात दाखवतो का याची वाट बघत असते तर त्यांना आता आपण ठरवा आता प्रश्न ह्याच्या पुढच्या टप्प्याचा आहे हाही टप्पा पार करण्याचा आहे की आपण कुठल्या प्रकारचे गाडीचं मॉडेल हवं ते ठरवायचं असेल तर हरकत नाही आपण असा विचार करू की सगळीकडेच आपण गाडी थांबवा आहोत का याबद्दल तो अभिप्राय आहे. जर समजा मॉडेलच तसं असेल तर इलाज नाही त्याचे स्पीड लॉक असतं तसं ते गाडी लॉक असते 20 किलोमीटरवर जाऊ शकत नाही कितीही तुम्ही कोणीही पाहुणे आणा काय वाटेल ते करा स्वयंपाक 3 तासात होणार हे जर 5 असले तरी तेवढं 50 असले तरी तेवढं हा 50 नाही होणार म्हणा 306 होते पण इतपतच या गतीनं छान असं आहे ना तर तसं आपलं आहे का हे शोधण्यासाठी हा अभंग आहे. आपल्यामध्ये ती क्षमता आहे की नाही शोधून बघा सगळ्याच बाबतीत आपलं असं आहे का ते बघावं आणि मग ठरवा आपण आपल्याकडे बघण्यापेक्षा जरा लांब बघितलं म्हणजे कळेल
स्टेशन आलं तरी सुद्धा पळणाऱ्या गाड्या असतात. आपली इतकी फास्ट गाडी आहे खरं सांगायचं बऱ्याच जणांची आहे. आपण आपला अनुभव बघून ठरवायला हरकत नाही. मी जरा मोठ्यांच्याकडे जातो म्हणजे उदाहरणार्थ एक खेळ आहे. माणसाच्या आयुष्यात काहीतरी असे करायचे आहे ना, त्याला खेळ आहे, घरदार आहे, काय त्याचे कोणत्या गोष्टी आहेत, तर त्या ठिकाणी त्यांनी पोचलं पाहिजे. बरोबर, जसं नामामध्ये आपण या दाखवाचं बघितलं तसं तर तिकडे आपल्या आयुष्यात आपण बघू बाकीच्या, तर तिथे तसंच आहे का, तर मग मॉडेल तसं आहे. मग ठीक आहे, नामात रेंगाळले बरोबर. एक खेळ शिकायचा आहे, उत्तम खेळाडू बनायचा आहे. उत्तम खेळाडू बनतो. उत्तम खेळाडू बनण्याचा शेवट कशात होईल, तर उत्तम खेळाडू बनण्यातच होईल. लिलाव करण्यात होईल, पैसा मिळवण्यात होईल. आपल्याला काय वाटतं, त्याचा पैसा करण्यात होईल का, कारण त्याचं ध्येय काय आहे, स्टेशन कोणतं आहे, तर यामध्ये मला एक्सलन्स मिळवायचा आहे, हे ध्येय आहे, सर्वात उत्तम ध्येय. त्यासाठी पळणारी गाडी आहे तर ती उत्तम पळते, उत्तम खेळाडू होतो. पुढे काय करायचं, पुढे काय करायचं नाहीच आहे खरं. उत्तम खेळाडू हेच त्याचं ध्येय आहे ना. आपण आपल्या पुढचा विचार करू. मोठे जरी जर बघितली इकडे आजूबाजूला लक्षात पटकन, तर क्षमता नाही आहे का, तर क्षमता आहे. त्याचं पुढे काय होईल असं आपल्याला, म्हणजे स्टेशन आल्यावर सुद्धा अजून पुढे कुठे जाता येईल का असे प्रयत्न चालू असतात. एक समजा नट आहे, ते त्याचं व्यवहाराचं आहे, अभिनयाचा कला आहे, मान्य आहे, तर ती मिळवली पाहिजे. त्यात जास्तीत जास्त वाकबगार असलं पाहिजे, हेही बरोबर आहे. पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला नटांचे ज्यांनी चरित्र वगैरे वाचले असतील तर त्यांना माहिती असेल की ते जर एखाद्या त्यांच्या मित्राकडे वगैरे आले गेले तर कळणार स्वरूप की हा एवढा मोठा माणूस येऊन गेला, अभिनयामध्ये एवढा बादशाह असलेला मनुष्य त्याच्याकडे येऊन गेला की त्यांना कळणार सुद्धा नाही. आत्ताची परिस्थिती अशी आहे, आपण वाचलं असेल, मी या कामासाठी वर्तमानपत्र वाचतो थोडं, जेवढं जरुरी पुरतं आहे महाराष्ट्रामध्ये तसं, तर त्यामध्ये आपण वाचलं असेल. म्हणजे आपला एका शनिवारी रेफरन्स येऊन गेला होता की कोणाच्या तरी लग्नामध्ये दिसून जाण्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपयापर्यंत पैसे मिळतात. जर तुम्ही टॉप लेवलला असाल, पहिल्या 10, 5, 7 काय असतील त्याच्यात, तर त्याच्यासाठी सुद्धा 1 कोटी रुपये मिळतात आणि घेणारे लोक भेटतात. आता त्या अभिनयाचं जे स्टेशन होतं त्याचं काय, ज्या आहेत त्या आहेत, तर त्या स्टेशनचं काय झालं, तर ते स्टेशन अभिनयाचं होतं. त्याच्या पुढे त्याचं काय झालं, तर पुढे हे झालं त्याचं की आता त्या प्रसिद्ध मिळणार, कारण तुम्ही याच्यावर राहणार, सातत्याने स्वतःमध्ये राहणार, तुम्हाला प्रसिद्धी मिळणार. मग ते प्रसिद्धीचा पैसा करू हे जे पुढे झाले, ते स्टेशन सोडून गाडी पुढे गेली. लोभ लालूच ममते मध्ये माणूस, ते कुठलंही क्षेत्र आपण बघा, मी अमुक असं क्षेत्राचं म्हणत नाही, कोणाबद्दलही काही म्हणत नाही. व्यवसाय करायचा आहे, उत्कृष्ट सर्जन व्हायचं आहे, मान्य. पुढे काय, यू वॉन्ट टू एनकॅश इट. पेशंटला गरज आहे, केवढी गरज आहे मला सांगा. एका रुग्णाला ज्या वेळेला त्याचं काही होतं त्यावेळेला त्याच्या त्या शस्त्रक्रियेची गरज इतकी असते अत्यंत, तो मनुष्य त्यातून बाहेर पडण्यासाठी तो वाट बघतो त्या क्षणी की कोण मला यातून बरं करेल का, ते काय असेल ते, काय काठी आपलं काय त्रास काय असेल ती शस्त्रक्रिया केली, हिंदूची असो कशाची असो काय असेल ते असो, ते करण्यात हा त्याचं शल्यकर्मामधलं हे आहे, स्टेशन आहे. तर ते गाठून आनंदात थांबणारे लोक किती असते, त्याच्या पलीकडे जाणारे किती भेटते. कुठल्याबद्दल आपल्याला कुठल्या क्षेत्राकडे जावं आणि बोलावं हे आपण ठरवतो. तर त्याच्या पुढे जाऊन आपण ज्यावेळेला आता एक मान्य की एक कौशल्य मिळवायचं आहे, जसं खेळातलं कौशल्य आहे, अभिनयातलं कौशल्य आहे, काही कला आहे, काय असेल ते असो, त्यात जे मिळवायचं आहे, त्यात जे स्टेशन आहे ते जाऊन काढायचं आहे. कारण अगदी पूर्ण होईल असं नाही, एखाद्याचे 70% मार्क नाही का पडत, 50% पास होतो, 60% होतो, 70% होतो, 90% होतो, अव्वल येतो, 100% नंबर मिळवतो, हे माणसांचे काही राहील ते मान्य. पण प्रत्येकाने ते ध्येय गाठतो काहीतरी, काय त्याचं असेल ते. तर हे ध्येय गाठल्यानंतर पुढे काय आहे ते हे आहे आणि ते वाटून ठेवलेले आहे आपल्यासमोर. आपल्या नकळत आपल्यासमोर रस्ता निर्माण होतो, आपल्या नकळत. वास्तविक ध्येय आलं की रस्ता संपायला पाहिजे, पण ध्येय आल्यानंतर माणसाच्या समोर तो रस्ता निर्माण होतो, त्याला लोभ लालूच आणि ममता. लोभ लालूच ममते मध्ये मरसी, लोभ लालूच ममते मध्ये मरसी, काळी मना हरी
आता जी सांगितली उदाहरणं त्याच्यात हरिनामाला जागा नाही. आता जे सांगितले उदाहरणासाठी 4 सांगितले. 400 व्यवसाय, 400 काय 4000 आहे. 4000 प्रकारचे स्टेशन आहे, 4000 प्रकारची कौशल्य आहे. तसं समजा प्रत्येक गोष्टी एखादा उत्तम ब्युरोक्रॅट आहे, एखादा उत्तम व्यवस्थापक आहे, तर तो त्या पदाला जाऊन पोहोचतोच तेव्हा. उत्तम शिक्षकाच्या पदाला जाऊन पोहोचतो. जागतिक कीर्तीचे शिक्षक आहेत, जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ आहेत, काय आहे, हे सगळे आहेत ना आपल्याकडे. कुठलं क्षेत्र आहे हा दोन मुद्दा आहे. स्टेशन काय होतं हा प्रश्न आहे. ते स्टेशनला गेल्यानंतर काय पुढे जे निर्माण होतं तिथे कुठे आम्हाला सवय होते, पण केव्हा अगदी कुठेतरी तुरुंगात त्याची वेळ आली म्हणजे मग बालाजी मग एकदम पुढे गुहा महाराज चमकत सगळं मग तारीख झाले लोकांकडे सगळं मग काय नाही ते तेव्हा ते नव्हे. त्याचा भक्तीशी काही संबंध नाही, त्याचा फक्त भीतीशी संबंध आहे. आपण भक्तीबद्दल बोलतो, नावाबद्दल बोलतो, भीतीबद्दल बोलत नाही. आपण प्रेमाने करतो. काय करतो गुरुंचं ते प्रेमाने करतो. काही मिळणार नाही लौकिक दृष्ट्या माहिती आहे, पण प्रेम आहे म्हणून करतो. नाम काय घेतो, काय मिळत नाही म्हणून घेतो. मला विचारतो नाम कशाला घेतो, काय आपल्या नावावर बोलायचं पुढे, त्यातून काही मिळत नाही म्हणून घेतो. कारण अशी वस्तू नाही. बघा तुम्ही विचारतो काही व्यवहार केला आणि त्यातून काही उत्पन्न झालं नाही असं काही होत नाही. काहीतरी व्यवहार करायला गेला काहीतरी उत्पन्न होतच त्यातून. आता निघाला विषय ना, त्याला घर माणसं एक स्टेशन आहे माणसं असं गाव काय माणसाची मागे डोकं विचार करतो. एक मनुष्य आहे त्याला राहायला घर पाहिजे, स्वाभाविक आहे. अन्न वस्त्र निवारा अगदी घर आहे. स्टेशन आहे की नाही माणसाचं आयुष्यात आहे की नाही. मनुष्य त्याच्यासाठी धडपड करतो, पैसे साठवतो, अंक करतो, बंगला म्हणतो, काय फ्लॅट घेतो, काय ते तरी एक फ्लॅट घेतला त्यावेळेला इन्कम टॅक्स एक्झम्पशन मिळतं असं पण अडचण काय होते पुढे. मग ते एक्झम्पशन मिळवण्यासाठी आणखीन एखादा फ्लॅट घेऊया की काय असं वाटायला. त्याच्यासाठी मग ह्याच्या नावावर घेऊ, तिला एक एक्झम्पशन चालू आहे, त्याच्या नावावर त्याला एक्झम्पशन चालू आहे, किंवा तिच्या नावावर घेतलं तर माझ्या नावावर करू म्हणजे मला इकडे त्याच्यावर सूट मिळेल. तुम्हाला दुसरं घर कशासाठी पाहिजे हा स्टेशन आपलं गाठल्यानंतर पुढचा रस्ता निर्माण होतो तो लोक असतो. आपण आता विचार करतो बाकी खरोखर आहे की हे कसं एखादी गुंतागुंत आहे. आपण जर पाहिलं तर गरज आहे माणसाला, बरोबर आहे. गरज नाही असं कसं म्हणून संत काय आपल्या काय व्यवहार म्हणून बोलतात, आपल्यापेक्षा फार व्यवहार असतात, अत्यंत व्यवहारापेक्षा आहेत. व्यवस्थित तेव्हा ते कळतंय सगळं. व्यवहारातलं त्यांना फक्त स्वार्थ तेवढा करता येत नाही. आपल्या जो करता येतो ना तेवढा त्यांना फक्त करता येत नाही. बाकीचं सगळं व्यवहारातलं त्यांना कळत. लालूच कुठून आली तर घराचं सांगत होतो दुसरं घर घेऊया असं वाटतं, तिसरं घर घेऊया असं वाटतं, पैशाचं काय करायचं म्हणून इन्व्हेस्टमेंट करूया असं वाटतं, म्हणून प्लॉट कारण त्या पैशाचं करायचं काय म्हणून एक प्लॉट घेऊन ठेवू. जास्त झाले असेल तर त्या कितीतरी लोक आहेत नाहीये त्यांना महिन्याला कष्ट करून सुद्धा पैसा मिळत नाही असे कितीतरी लोक आहेत, त्यांना द्या नको इन्व्हेस्टमेंट करून ठेवतो. मग सगळे करून नातेवाईक वगैरे काय असते त्याप्रमाणे करा म्हणून नाही करा. फक्त अडचण अशी मोकळ्या जागी प्लॉट घेतलेला असतो. प्लॉट मोकळ्या जागी आहे, प्लॉट घरात जाते मोकळ्या जागी प्लॉट असतो. जागा मोकळी असली म्हणजे कोणीतरी बरोबर राहणार टाकतो काहीतरी होतं पुढे. मग जरी मोकळी जागा नसती असली तरी मग तिकडे जाऊन यावं लागतं. का मरसी शब्द का वापरलाय कोणी ते मला स्पष्ट करायचं म्हणून मी केवळ उदाहरण देतोय. ही आपल्या जीवनातली उदाहरण आहे की मध्ये त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया यादी आली होती की 2 घरं असणाऱ्या माणसांचे विषयी प्रश्न वगैरे वगैरे, त्यांचं व्हॉल्यूम किती आहे वगैरे. काय अभ्यास करायला माझ्याकडे कसाही अभ्यास करतो मला ते काय चालू नाही एवढं. 2 घरं 4 घरं 5 घरं 7 घरं वगैरे असेल, काही प्लॉट 2 प्लॉट 4 प्लॉट वगैरे असेल. आता हा 4 प्लॉट वर जाऊन का झोपणार आहे का, 4 प्लॉट वर जाऊन घर बांधणार आहे का, 4 फ्लॅट मध्ये जाऊन झोपणार नाही. पण तो दुसरं ते इन्कम टॅक्सची सूट मिळावी म्हणून, त्याची सूट मिळावी म्हणून मी घर बांधायचं आणि माझ्या मागे एका फ्लॅटचा मग तो रिकामा ठेवता येत नाही. कसं अडचण व्हायची, रिकामा प्लॉट घ्यायचा मग तो घेतल्यानंतर मग तिथे खेपा मारायच्या. दर आठवड्यात गेलं पाहिजे, आठवड्यात झालं काय तिथे म्हणजे काय करायचं. आपल्या घरात आपल्याला सुखाची असलेली झोप झाली माणसाची तिकडे एक चक्र टाकावी लागते, टाकलीच पाहिजे. नाहीतर ते पुन्हा
आता विहिरी चोरीला जातात नाही का आपल्याकडे काय विहीर चोरीला कशी गेली वगैरे त्यांचा प्रकार नाही तो. उद्या गेला तर काय करा चोरीला. तर तसं होऊ नये म्हणून पुन्हा वयवाट निदान वयवाट तर ठेवली पाहिजे, आपली जाण्यानं तर ठेवलं पाहिजे, म्हणून तो तिथे जावं लागतं. मग मला सांगा आता काय म्हणा हरिनाम स्मरसिद्ध काय आता उत्तर द्यायलाच नको त्याची काही सगळी उत्तर त्यातच आहे की आपलं स्टेशन गाठल्यानंतर ज्या गाड्या पडतात त्यांना हरिनामाला सवड राहते अशी परिस्थिती आहे. तर ते आता हे असं व्यवस्थित गुंतागुंत कशी आहे बघा की ते फ्लॅट लावून जावं लागेल. तसं दुसरा फ्लॅट घेतला आता मला सांगा कुलूप लावून आजच्या काळात फ्लॅट ठेवणं बरोबर आहे का अशी पुन्हा चर्चा. कुलूप लावून ठेवायचं नुसता मग ते बरोबर वाटत नाही, कारण काय तिथं झालं घर बंद असते, काय झालं तर काय करायचं, तुझं कोणी कुलूप तोडलं निघून राहायचं. आपण तर आता कायम काय रखवालदार उभा राहणार आहे, आपले घर आपल्याला नाही का, आपले गाव आपल्याला नाही का, मग तो रखवालदार उभा राहणार आहे का नाही, म्हणजे मग ते तिथे कुलूप लावून ठेवणार. ते कुलूप लावून ठेवण्यापेक्षा काय करूया ठेवू. प्रपंचाची गंमत काय आहे लोकलालची ती सांगते. आणि दर महिन्याला म्हणतो 5,000 रुपये हप्ता भरतोय का फुकट भरतोय का, इन्कम टॅक्स सुटतोय या खरं. आपला जो प्रपंच आहे ना दुसऱ्या कोणाची काल्पनिक सांगेल नाही, काल्पनिक काही सांगत नाही, खरं आहे की बघ. आणि मला सगळं मला तो खरं आहे सगळंच आहे ना. मग पुढे काय येतो तर आता गंमत कशी होती मग तिथे भाडे करून आता भाडे करून म्हणलं म्हणजे आला पडलं परत मग ते पुन्हा ते निघत नाही. बरं अलीकडे कोणाशी डायरेक्ट व्यवहार करायला जावं म्हणलं तर आधी व्यवहाराचं सगळं अडचणीचं झालेलं आहे. लोभ लालूचं ममतेमध्ये मराशी आपण जसं म्हणतो तोही म्हणत असतो तिकडे लोभ लालूचं मध्ये येताना तो खूप छान असतो. आणि अगदी मी तुम्ही म्हणाल त्यावेळेला जागा सोडून अमुक करीन तुम्ही म्हणाल ते काय ते सगळं असतं ते. आणि नंतर मग आता ते घरात नाहीत भेटत नाहीत नाही का ते आपल्याला नाही का हे करतो त्यावेळेला 24 तास ते काय 24 तास हवा पडत नाही पण हवेशीर जागा ते 24 तास प्रकाश काय ते 12 तास प्रकाश काय ते वगैरे नाही का त्यावेळेला असतात त्यात असले फ्लॅटच्या ते काहीच आपल्याला त्यात असले. तर ते काय खेळतो 24 तास पाणी वगैरे तर असलं तसं ते सुरुवातीला वाढत होत असतं एकदम सगळं ओके. आणि नंतर ते अनुभव इतरांचे पाहिले म्हणजे असं वाटतं की नकोच आपण कोणाशी व्यवहार करावा असं करू मध्यस्थ ब्रोकर एजंटच्या मार्फत व्यवहार म्हणजे काय म्हणजे त्याचा तो ठेवील आणि त्याचा तो काढील ते महत्वाचं पडत. मग तो म्हणतो आता असं मी काय फुकट करणार आहे का उद्योग, मला महिन्याचं वाढत आहे 2 महिन्याचं वाढत आहे पण त्यासाठी भाडं थोडंसं वाढवा. मग आता काय करणार ह्याला तर काय दिलं पाहिजे सगळं आपलं भेटलं तर पाहिजे सगळं बरोबर. काय गमती आहे बघा म्हणजे मुळात सुरुवात कुठे झाली माझं जेव्हा कुठे स्टेशन सोडलं तिथून सुरुवात झालेली आहे ते मी स्टेशनावर पोहोचलो होतो खरं म्हणजे त्याच्या नशिबातच जर झालं नाही त्याचं मी समजू शकतो तो पडतो मान्य. कारण भगवंतांनी आपल्याला मस्तक दिले त्याच्या निवारा देण्यासाठी त्यांनी आकाश ठेवला आपल्याला ते बोलत नाही. छोटी आकाश आपल्याला लागतं मान्य छप्पर लागतं तर त्यासाठी त्यांनी धडपडावं बरोबर आहे प्रामाणिकपणे धडपडावं अवश्य व्यवहार करावा अवश्य कर्म द्यावं अवश्य निवाऱ्यात राहावं. आपल्या 4 माणसांची जबाबदारी आपल्यावर आहे ती पूर्ण करावी. आता मला यात कुठल्या संतांना कोणाची अडचण नाही कोणाचीही अडचण नाही याबद्दल कोणाचंही काही म्हणण्याचं कारण नाही पण हे दुसऱ्यात मात्र त्यांची अडचण आहे 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या 5व्या त्या सगळ्यात अडचण आहे. कारण ते म्हणतात हे तुम्ही मनाला आता लावून घेतलंय मग तो भाडे करू मग ते इन्कम होतं काय सगळं ते सुचत जातं म्हणजे ते वाईट असं आहे की त्याच्यात पुढे हे सगळं दिसतं ना प्रत्यक्ष असं काय हे खरं आहे की आता ते भाडे करून उत्पन्न नाही उत्पन्न आलं म्हणजे महिन्याला पुन्हा 5,000 रुपये उत्पन्न झालं बरं ते आपल्याला आपल्या इन्कम टॅक्स मध्ये दाखवायचं नसते काय वाटतं मग आता ते दाखवायचं नसेल तर काय करायचं हे सगळ्यासाठी मग जावं म्हणजे आपले कोण असेल तर सोडून द्यायचं पण कोण जे असतील वकील वगैरे काय घातले असतील तज्ञ असं म्हणू आपण तज्ञ म्हणलं म्हणजे बरं वाटतं तर त्यांच्या तज्ञांच्याकडे जावा की ते कसं दाखवता येईल कसं दाखवता येणार नाही काय करता येईल मग ते कसं डिवाइड करूया अंक करूया मग खर्च दाखवूया अंक करू काय करू सुरू झाला ते मूळ घरापासून सुरुवात झाली तो कुठे जाऊन पोचला आणि मग या कुठेतरी अडचणी झालं त्या ब्रोकर कडून यायला झालं झोपडीकडून यायला झालं ह्याच्याकडून यायला झालं पैशाकडून यायला झालं इन्कम टॅक्स कडून किती धाड पडली म्हणून त्याला पैसे द्या किती द्या माणसाच्या मागे लागले तर मूळ त्या एका धाडतून झालेले हे सूत्र आहे पुढचं स्टेशन गाठल्यानंतर सुटली की गाडी आहे पुढं आपला मूळ प्रश्न चाललाय तो आपल्या लक्षात असेल की आपली जनता गाडी होती उपासनेच्या वृत्तीत आपण आता बोलतो की प्रबंधाची गाडी ही सुपरफास्ट आहे एकदम
स्टेशन आल्यावर सुद्धा न थांबणारी आहे, आधी स्थिती नाही. इथे सगळ्या गाड्या जवळपास वेगळ्या जातात, ते सगळे आपापले स्टेशन आली की मुंबई आली की उतरतात, थांबतात, लोकांना उतरून देतात आणि रिटर्न येतात. परत आपली काही रिटर्न भगवंताकडे जायला तयार नसते, देवाकडे जायला तयार नाही, दर्शनाला तयार नाही, कुठेही तयार नाही, नामाला तयार नाही. म्हणजे ह्या गाड्या आहेत त्या ते स्टेशन काढून पुढे जाऊ इच्छितात. अशा तऱ्हेची आपली मॉडेल्स आहेत. तर मग आपल्या साधनेला काय लोकला म्हणते म्हणजे मराठी का म्हणलं असेल? क्षमता नाहीये का? प्रश्न तो होता. मॉडेलमध्ये क्षमता नाही, मान्य, त्याचं आयुष्यात घर झालं, बरोबर, कारण क्षमताच नव्हती त्याच्याकडे. उपासनेला बसला तर कोण आलं की लगेच उठतो किंवा काय ते जग बसला गेलं त्याचा विक्षेप येतो, लक्ष लागत नाही, होत नाही, जग होत नाही, दिवसात 2 तास ठेवलं तर 10 मिनिटं होतो प्रमाणे. तर अशा तऱ्हेची गाडी हे मान्य, म्हणजे मॉडेल तसं होतं. पण इकडे मग काय होतं? इकडे तो 2-3 गरम असून मोकळा झाला, म्हणजे त्याच्याकडे क्षमता असली पाहिजे. मॉडेल तसं नाहीये, मॉडेल पळणार आहे, फक्त ती इकडे पळत नाही. म्हणून त्या मला विचारलंय तो असं का करतोस आणि का मरसी का म्हटलं तर खरोखरच हे करता पाहिजे कधी हे करीतच जातो शेवटी. माणसं नाही का तो कोकणामध्ये पाहिले काय कुठे घेतोय असं नाही. आता विषय सगळीकडे सारखाच असतो. इस्टेटीचे वाद करत 2 पिढ्या, 3री पिढी जाते तरी वाद सगळं. त्यातली एक मताला थोडी देऊन टाकलेला जमीन तरी केव्हाच मिळेल, कोणालाच कमी पडणार नाही. त्यातल्या इतकी परिस्थिती आहे खरोखर समोर डोळ्यासमोर जात नाही की त्यांनी इकडचे काय 2 फूट आहेत, 4 फूट आहेत, त्याला गेले, त्याची 4 फूट ह्यांनी घेतली तरी काही त्यालाही फरक पडत नाही, ह्यालाही फरक पडत नाही. पण इस्टेटीला वाटेकरी, आता वकील असतील तर क्षमा करा, आपल्या इस्टेटीला असलेली वाटेकरी कमी नसतील तर तो ज्याला वाटेकरी निवडला जातो त्याला आपल्याला करायचं असेल तर करून घ्या. आपण जर 2च वारस असाल किंवा 3च वारस असाल तर आपल्याला जर 3 कमी वाटत असतील आणि त्यात अजून 2ची भर करायची इच्छा असेल तर कोर्टात म्हणजे आणखीन 2 वाटेकरी त्या इस्टेटीला तयार. म्हणून आपली आलेलं स्टेशन किंवा आपली आलेली आपल्याला ठरवलेलं ध्येय हे सोडून जर मनुष्य पुढे जात नाही तर ती अशी अवस्था निर्माण होते. आणि आत्ता जे बाहेर सगळ्यांची उदाहरणे सांगितली त्यातलं गंभीर किंवा वाईट काय आहे? संतांनी प्रपंच केले नाही तसं आपल्याला म्हणायचं. संतांचा प्रपंच केला, संतांनी मठ बांधलाय, 100 लोकांची नामस्मरणाची सोय आहे. मी 10 फ्लॅट घेतले, किती लोकांची नामस्मरणाची सोय केली मला सांगा? हरकत नाही, तुम्ही 10 च्या 20 घ्या. मी म्हणेन परमेश्वरा तुम्हाला दंड आयुष्य आणि आशीर्वाद असते तुमच्या हात एवढं का तर आणखीन 25 लोकांची नावाची सोय. म्हणून तसं आहे का? अजून सुद्धा तुम्हाला आयुष्य आणि ही मिळावी, बुद्धिमत्ता मिळावी, कारण तुमच्या हातून एवढं होतंय. इकडे सुद्धा असं पाहिलं समजा दुसऱ्या बाजूने तर संतांचे प्रपंच आपण काय करू? समर्थांचं आता काय समर्थन शब्द करायचं म्हणून ते लोकांनी बरोबर नाव घेतले आहे, अगदी योग्य नावाविधान. 100 मठ आपण पूर्वी शंकराचार्यांचं पाहिलं असेल, काय 4 विषय आहेत. अहो इथून नुसतं पुन्हा इथे मनुष्य बाहेर गावावरून या, आम्ही इथे आलो किंवा आपण आणखी कुठून आला असाल इथे तर येताना मनुष्य गाडी कुठली प्रवास केवढा काय किती त्याच्या डोळ्यासमोर चिंता विचार असतात. यायचं म्हणजे त्यांनी त्या काळामध्ये एवढ्या 4 दिशांना जाऊन कसे ते पोचले असतील आणि ही माणसं वाहन स्वीकार पायात पालत राहणे अशा अवस्थेची माणसं येणारी माणसं त्यांनी ते 30व्या वर्षी 32व्या वर्षी काय केलं असेल याची कल्पना आपल्याला येईल संतांची कडे की त्यांनी कसं केलं असेल. आपलं ते 1 नाही 2 नाही 3 नाही, ठीक आहे 3 फ्लॅट झाले काय 2 नॉट झाले काय झालं ते हे झाल्यानंतर सुद्धा तो हैराण होतो, त्याला वेळ नाही, कारण पुन्हा आणि पुढे ते टेन्शन येतं त्या सगळ्या बाकीच्या सगळ्या व्यवहारांचं. ते आता सांगितलं ना एखादे इतके व्यवहार झाले असते मग ते सगळ्यांचा पुन्हा ताण येतो. म्हणजे एवढ्याच्या ते 2-3 त्या ह्याच्यामध्ये तो दमतो त्या व्यवहारामध्ये झालेल्या आणि हे 64 पॉईंट सांभाळून निवांत पुन्हा भगवंताच्या दानाला मोकळे त्यांच्या जपात कमी नाही केली, त्यांच्या नावाच्या वेळेत कमी नाही केली, प्रार्थनेत कमी नाही केली. आपले एवढे व्यवहार केले तर म्हणतो काय व्यवहाराने बेजार झाले. लग्न जवळ असलं मुलीचं समजा मुलाचं महिनाभर जेव्हा गायब मग तो जबाबदारी तुम्हाला माहितीच आहे आधी माहितीच आहे जबाबदारी. मग त्यासाठी काय करावं लागणार ते पण माहिती आहे. अलीकडे काही करावं लागत नाही हा वेगळा मुद्दा आहे. अलीकडे बरेच वेळेला काही करावं पण लागत नाही. ते मुलांच्या लग्नाची जबाबदारी फार मोठा एक विषय होता पूर्वीच्या काळी. अलीकडे बराच सोपा झाला आता अलीकडे. तर त्यातही समजा तुमच्यावर आलीच
तर ती जी काय असते ती निभावण्यासाठी काय करावं लागणार ही माहिती आहे म्हणजे, पण तरी सुद्धा त्याच्या जपाचं महिनाभर गायब, 6 महिने गायब, मुलीच्या लग्नात त्याचा जोग गायब. अरे मना मूढा दया विसरशी. आणि लग्न करायला मात्र त्याला माझं सगळं निर्विणपणे पार रे बाबा काय त्या गणनात करावं, काय सुगंधरी समजायचं करावं, ते निर्विघ्नपणे पार पडतोय म्हणून त्यांनी जागा राहायचं आणि आम्ही जपाला झोपायचं मात्र. असं कसं काय नाही का? एक महिनाभर आमचं जप काय का मुलीचं लग्न काय, मुलीचं लग्न काय बरोबर आहे, पण त्या जपाचा तास का सोडतात नाही का नसलं असं नाही का? ठीक आहे, मान्य आहे तुमच्या काळजी पडल्यावर त्या माणसाला व्यवहार आहे काहीतरी, त्याचे काय त्या ठिकाणी जायचं आहे असेल, काय पत्रिका असेल, काय आमंत्रण असेल, हे त्याचं आटणार. पण महिनाभर जप काय म्हणून त्याला अरे म्हणा मुढा दया विसरशी असं विचारलं. म्हणा मुढा म्हणले चक्क. आणि हे खरं आहे, आपण सगळं वाचणारी मंडळी आहात, जग काय मागणं भरून काढता येईल काय कळत मागणं काय भरून काढता येईल. तू राहणं मागण्याची काय युद्ध नाही आता कधी काय मागणं भरून काढायला मी आहे असं काय सांगण्याची यंत्रणा आहे कुठे कुणाची की बाबा हा माझ्या मुलीच्या लग्नाचा हा माझ्या मुलाच्या लग्नाचा किंवा काय जे असा प्लॉट काढलाय त्याचा व्यवहार करायचा आहे त्याचा तो जो माझा राहिलेला आहे तो मी आता भरून काढेल पुढच्या आठवड्यात. पुढच्या आठवड्यात त्याचं काळानंतर निदान देऊन की बाबा मी आहे पुढच्या आठवड्यात मी हे काम करेन. मनुष्य ही ब्रह्मज्ञान पुढील जन्मी मी करेन. ते पुढील जन्मी मी करेन म्हटल्याचं काय पुढच्या महिन्यात भरून काढू हे जे आहे ते मी पुढील जन्मी मी करेन म्हटल्याचं काय म्हणे तो नागवला जाण सोली व अज्ञान व्यापाशी. नाथांचं म्हणणं आहे म्हणून नाथांनी शब्द फार वाईट वापरलाय. तसा विचार केला तर वाईट पण त्यापेक्षा काय आहे त्यांनी त्यांच्या काळाने बरोबर वापरलेलं आहे. वाटलं तर ती ओळी पण सांगतो आपल्याला. पावनिया मनुष्यपणा, पावनिया मनुष्यपणा, मनुष्यपण अत्यंत पावनिया मनुष्यपण म्हणून तर आपण एवढा तरी विचार करू शकतो हा सगळा की हे चुकतंय का बरोबर आहे. एवढा विचार करायला तरी आपल्याला शक्यता आहे कारण मनुष्यपण आहे. प्राण्यांपासून ती शक्यता नाहीये ते पण त्यांच्याकडे नाही की हे बरोबर आहे का चूक आहे हे सुद्धा नाहीये. इथे ते आहे आपल्याकडे. पावनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञान तो दाढीचा मेंढा जाणा विषयाचरणा विचारतो. असे शब्द वापरले नाथाने स्वतः भागवतामध्ये कुठे इकडे कुठे नव्हे. ब्रह्मज्ञाने वीण शास्त्रज्ञ ते अंधारीचे खद्योत जाण, अंधारीचे खद्योत जाण. ब्रह्मज्ञाने वीण शास्त्रज्ञ. आता 300 वर्षापूर्वी 400 वर्षापूर्वी त्यांनी शास्त्रज्ञ हा शब्द कोणत्या अर्थाने वापरला असेल नाथाला माहिती, पण आज तरी आपल्याला त्याचा अर्थ करू शकतो. त्या काळात शास्त्रज्ञ शब्द कोणत्या संदर्भात वापरत असते होते हे काय माहिती नाही. शास्त्र जाणणारे अशा अर्थाने तरी असेल. आज आपल्याला शास्त्रज्ञ म्हणजे फक्त तेवढे ते वैज्ञानिकच माहिती आहे. त्या काळात शास्त्रज्ञ म्हणजे शास्त्र जाणणारे. आज हे शास्त्र जाणणारे म्हणून वापरत असतो. शब्दाचा संदर्भ बसले मूळ एवढं नक्की आहे की काहीतरी जाणणार एवढं कर. ते जे जाणणारे होते ते जर ब्रह्मज्ञानाकडे आपल्या नामाव्यतिरिक्त आपल्याला ब्रह्मज्ञान माहिती नाही साध्या भाषेत भक्ती तर जर ते नामाचं ज्ञान त्यांच्याजवळ नसेल तर ते अंधारीचे खद्योत जाण. अज्ञान निशी माझी तेज गहन सूर्योदयी कोण द्या देखील. ते लुकलुक केलेले दिसतात पण केवळ अंधार पसरलेला म्हणून असं म्हणणं आहे. आपण सुद्धा खूप कामं केलेली दिसतात पण अंधार पसरलाय म्हणून. सूर्योदय उगवला तर का आहे दिसणार नाही. सूर्य झाला का सूर्यवर आला की संपले काम आमची सगळी अशी परिस्थिती आहे. हे माणसाची अवस्था आहे. हे मूढ म्हणून त्याला त्यांनी म्हटलं स्वच्छ शब्दच वापरलाय. हे मूढपण नव्हे काय असं त्यांनी विचारलं. नाथाने पुढे शेवटी विचारलं ह्याला मूढ नको म्हणायचं नाही का. तुका म्हणे मनाधीन मनाधीन तयासी बंधन यम करी. आपल्या त्या तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे त्याच्या शेवट आहे तुका म्हणे मनाधीन तयासी बंधन यम करी. हे का अवस्था होते तर त्यांनी हे लक्षातच नाही घेतलं की हे मला फसवते मन. ते म्हणते तुला याची गरज आहे ही आवश्यकता आहे. मी मगाशी म्हणतो ना की यातील खरी चिंतेची बाब आहे ती वेगळीच आहे. या अभंगामध्ये जी चिंतेची बाब आहे पुढे लोभ लालूच ममतेमध्ये मरसी ते लोभ लालूच मध्ये मरतात आहेतच त्यात काही शंकाच नाही आपल्याला. पण ते आपल्याला आदर्श वाटतात ही गंभीर गोष्ट आहे. त्यांची उदाहरण सांगितले आपल्याला. ती मंडळी आपल्याला आदर्श वाटतात ही शोकांतिका आहे ह्या सगळ्यातली.
भरपूर पैसे मिळवणारा, भरपूर प्रसिद्धी मिळवणारा, भरपूर काय करणारा, आज आपल्याला मी उलट्या अर्थाने म्हटलं की त्याला मुख्य लग्नात येऊन जायला त्या कोणाला ते कोटी रुपये मिळणार आहे, ह्याचं आपल्याला कौतुक वाटतं की बघा. आणि तुम्ही म्हणजे घरातले कोण लग्नात गेलं तर मला खुर्ची मिळायची कधी असं वाटते आपल्याला. तर काय करावं म्हणजे मुलांना सुद्धा उद्देश म्हणतात, मोठ्यानं म्हणतात, पण मुलांना म्हणतात. तर आता हे काय आहे, आम्हाला ते आदर्श वाटतात. शोकांतिका काय आहे सगळी शोकांतिका ही की मला ते आदर्श वाटतं. असं वाटलं तर असं कसं झालं की माझ्या विनोबांना एकदा ते गावातल्या स्वच्छतेसाठी जात, स्वच्छता गावाची करायची. आता काय संतांची जीवन करणं खरोखर कठीण हो. आपल्या घरातला केर काढवत नाही, घरातला केर काढायला सुद्धा कोणी काढायचा. त्यात सुद्धा 4 जण असतील घरामध्ये, चौघांनी 4 खोल्या वाटून घेऊया. म्हणजे आताच सोबत 4 घरात माणसं असतील तर 4 खोल्या असतील तर मग तू ही काढ, मीही काढतो, मीही काढतो, मीही काढतो, बरं ठीक. म्हणजे पुढे स्थितीचं काय करावं ते आताच तुम्हाला वाटतंय का बघा. केर काढायला ही अवस्था आहे आज. म्हणजे आता सहजीवन वगैरे वगैरे असं काही चालू असेल वगैरे ते पत्रिकेत सुद्धा असते काय ते चांदण्याचे आपलं श्री वगैरे करून आमच्या इथे वगैरे तेवढं सरळपणे व्हायचं. आता तसं होत नाही काही वेळेला. तर ते क्लिपिंग असतं काहीतरी असं ते चांदण्यात वगैरे काय 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 करून. तर ते तसं काय आपल्याला काही कळत नाही. पण तसं समजा सहजीवन म्हणून समजा नको नको माझ्याकडे द्या, मी काढते, नको नको तू माझ्याकडे मी काढतो. कोण केलं काढताय शब्द वाचलो असेल घरामध्ये. हा मग काय हरकत नाही, मग काय अगदी गोष्ट वेगळी जाईल सगळी. काय केलं त्यानुसार प्रेमाचा विषय झाला. ठीक आहे हो, पण तसलं काही नाहीये. तुझा नाही तुझ्या खोली जर आहे, हा त्या खोलीतून पलीकडे गेला तरी तो ते काढला. केरसुनी पडलेली माणसं उभी करून स्वीट त्यांनी बघितलं. केरसुनी ते काढून ठेवले, खेळ काढलेली खरोखर गंभीर गोष्ट आहे. मी सांगितलं गमतीचं वडा वेळेची म्हणून जर आईने काढलेली केरसुनी जर पडलेली ठेवताना काही नीट वेळ आली नाही तर आता बाकीची आई सोडूनच बोललं पाहिजे. त्यामुळे बाकीच्या पडलं भाग आहे. पण जे कोणी ऍक्टिव्ह घरामध्ये तर तो मनुष्य जाताना ती कडेनं जातो, पण केरसुनी काय उचलून आदर्श काय वाटतं हा प्रश्न आहे. आणि तुम्ही बघा असे म्हणजे हे आता आपल्याला जर आदर्श वाटत असेल तर आपली परिस्थिती गंभीर आहे, त्यांची गंभीर आहे ती आहेच आहे, त्याची आपल्याला काय काळजी करायचं कारण नाही. 1 minute show his own death असं जो तो आपल्या कर्माने त्याचा पुढचा निकाल तरी आपल्याला करायची गरज नाही. पण आपली परिस्थिती गंभीर आहे ना, त्याचा विचार करायला पाहिजे की त्याचं काय होईल. एखादा मनुष्य समजा त्याचं प्रमाण आहे, त्याचं काय तो भाग तर त्याला त्रास होता ते उघडत आहे तर ते त्याचं होईलच की. पण मला ते आदर्श वाटलं तर माझं काय होईल. म्हणजे त्यांनी काय ते केलं, प्रसिद्धीसाठी केलं, कशासाठी केलं, कोणी काय ते माझ्यासाठीची बाई मी का कापून घ्यावी हा प्रश्न आहे की नाही. त्यांनी त्यांचं काय करायचं ते केलं, ते त्यांनी अभिनय म्हणून केलं, तर मला ते आदर्श वाटलं. किती गरीब माणसं राहतात, आता मी काय बोलत नाही त्याच्याबद्दल, ते आदर्श वाटतं. हो मुंबईहून माझ्याकडे बस लागते. मुंबई म्हणजे इथे जाऊन बरं वाटेल म्हटलं तर म्हणून आमच्याकडे मम्मीने फार मोठं वाटेल. इथे पुण्यात काय मुंबईकरांचं वाटणार आहे. आता काय नाही, आता पुणेकरांच मोठे काम झाले. तर मुंबईहून बस चालायची गाडीतून उतरली आणि नावाटाच निघाली की काय असं मला वाटतं. हो पहिल्यांदा गाडीतून उतरले आणि ते हाफपॅन्ट आणि मोठे गाडीमध्ये होते हो चक्र, स्वतःची गाडी स्वतः चालवत होते खरं. आणि ते उतरले ते हाफपॅन्ट एकदम म्हणजे मला काय कळलं ते काय बरोबर परिस्थिती नाही म्हणाली तर ते काय गंभीर आणि आदर्शाचं आहे. मला त्याचं भाग आहे आपल्याला असेल की बिचारे काय म्हणे, पण ते त्यांना आदर्श वाटते ना, त्याला काय करायचं त्याला. बरोबर ठीक आहे. आता पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा ही परिस्थिती होती. मी कोकणात तिथे वावरत होतो, तिथे लहानपणी आपल्याकडे स्टँड पासून का प्रवास केला परवाचे आणि आधी तुम्ही गेला तर तुम्हाला भेटतील काही खाकी पॅन्ट टाकाय करून. मनुष्याची परिस्थिती इतकी गरिबीची होती की त्या 2 पॅन्ट होतात. हे म्हणतात मला सांगा ही वस्तुस्थिती कुठे आहे आणि ही वस्तुस्थिती कुठे आहे आणि कशासाठी आहे प्रश्न तो आहे. ही वस्तुस्थिती आहे मलाही मान्य आहे. ते आले ते राहिले आमच्यावर बोलले, सगळे गप्पा झाल्या, मुंबईचं सगळं झालं, वगैरे सगळं झालं, ते सगळं झालं बरोबर. गाडीच नंबर लागायची असेल. पण बिचारांनी का राहावं असं मला वाटतं. काय आवडायचं राहिलं की काय असं वाटतं. याला काय उत्तर आहे, एवढंच आहे की ते सगळं आदर्श वाटतंय. काय करावं
बँक कापली, त्यांनी बँक कापली म्हणून मी कापावी का? आदर्श वाटलं की त्याचा परिणाम आपल्या जीवनावर होतो ना. हा आदर्शाचा आपल्या जीवनावर परिणाम बरं. असं काही परिस्थिती ज्याच्या वाटलं तर मी समजू शकतो. एकाच्या 3 पॅन्ट करून राहावं मला काय म्हणत नाही. इकडे 3 पॅन्ट होते, एक पॅन्ट 3 पॅन्ट होते, हा आनंदाने राहावं. प्रश्न आदर्शांचा परिणाम, आदर्श म्हणजे काय आणि त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर काय होतो हा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे नवीन गाणी किंवा पूर्ण गाणं किंवा काय ते म्हणायची क्षमता नसली म्हणजे मग अंताक्षरी वगैरे असं नाही का, तसं त्याचं पण काय चालीवर भजन म्हणतो, गाण्याच्या चालीवर भजन म्हणतो, तिकडे भजनाला चाललंय ती क्षमता नाही. काम निकामी होत चाललंय. आपण विचार करा क्षणभर. त्याला जर विचारलं हे काय 3 रुपयाची वस्तू आहे, एक 4 किलो आपल्याला आणायचे, वेट 3 गुणिले 4 12 बाबा. 12 बाबा काय हवा मला आता 4 वाजतात पण ती केलंच की सगळं आलं ते 4 किलो 12 त्याला नाहीचे कुठं, 312 नाहीचे कुठे ना, तर ते वेट लगेच ते काटा 4 गुणिले 3 करून आपण निकामी होत चाललं. तर माणसाला पुढे घेऊन जाते का मागे घेऊन जाते. जी गोष्ट वापरली नाही ती गळून पडली आपल्याला माहितीये ना. काय ते बघा, जी गोष्ट वापरली गेली नाही ती गळून पडली की काय आपल्याच सांगतात. आपल्याला काय करायचं, मोठी माणसं नाही आपण काय शास्त्रज्ञ नाही. जी वापरण्यात आली नाही, गरज राहिली नाही तर गळून पडली, तर मग आता आपल्या बिंदूचं काय हा आपण विचार करूया. आपण कौतुक करतो सण योग त्यावेळी. मला सांगा ते पूर्वीचे आमच्या आता आपण बँकेतले आमच्या बरोबरची मंडळी काही जे आहेत पूर्वीचे ते फरक लावणारे पण होते आणि काढणारे पण होते. त्यांचे रद्दबातलच आहे. लावणारे सुद्धा डोक्यात लावायचे ती काही कमी नाही, पण काढणारे त्याच्यापेक्षा डोक्यात तो फरक काढतो हे मी बघितलंय. ओके आणि सो 1 वर्ष नोकरीचे बाहेर काही खात्यात फरक कुठल्या तरी याचा लागायला वेगळा चुका काय ते सगळं ओळखून बरोबर सांगणं. माणूस मध्ये कधी सांगायचे लोक याचा फरक आमच्या ठिकाणी त्याच्या नवून सांगता याच्या आम्यात फरक आहे, याच्या आमच्यात फरक आहे, ते बरोबर त्यांना माहितच नसतं इतकं. पण मेंदू वापरला होता, मेंदू त्याचा वापर होत होता काहीतरी. ते सेल्स जर वापरले गेले नाही तर काय होणार आहे अशी आपली कल्पना आहे. आदर्श काय वाटतंय हा प्रश्न आहे, त्यानुसार माझं जीवन घडणार आहे म्हणून सगळे प्रश्न उपस्थित काय तेव्हा ते नाही झालं की मग पहिल्या सुरुवातीची ओळख आहे शेवटची ओळख तू का मी अंदाक्षरी अशी आपली अवस्था झाली. यंत्रांनी आपल्याला निकामी करत चालली आहे याची आपल्याला कल्पना आहे का, आणि जर ते निकामीच करणार असतील तर दुसरं काम मी शोधलंय का. ते यंत्र करू शकत नाही असं काम काही मी शोधलंय का हा प्रश्न आहे. दोन्ही असू शकतील. काय नसेल तर नाव घेण्याचं तरी काम आहे, ठीक आहे ते काय ते सुद्धा आता यंत्र काय बटन दाबून ठेवलं की ते, पण ते त्याचं पुण्य असलं तर त्याला असेल आपल्याला ते करत. मी जे काय मनापासून काय त्यावेळी घेतलं ते बरेच तास देतो, 2 तास 4 तास काय असेल ते त्याचं पुण्य मला आहे. तर ते काम यंत्र करू शकणार नाही असं काही काम मी निवडलंय का हा प्रश्न आहे. नाहीतर मग काम असेल विचार केलाय असता म्हणा हे त्यांच्या डोळ्यासमोर आहे. तर ही लालूच ही कशा स्वरूपाची आहे की हे सगळं असं आदर्श चुकीचं झालं म्हणजे लोभ हा आदर्श झाला, ममता आदर्श झाली, हे सगळ्या लालूच आमिष आदर्श झाले. त्याचा आमिष आहे साईड निवडतो तेव्हा असं त्याला विचारतो ही साईड का निवडलीस. मुलं तुमच्याकडे खूप संपर्क आहेत, तू साईड का निवडलीस असं विचारलं होतं. त्याच्याजवळ त्या पुढे जास्त पैसा मिळणार आहे आपल्याकडे काही मेंदूचा वापर करा माझ्या हरकत नाही. तुमच्याकडे तेच करायचे ते असेल त्याचा साईड प्रॉडक्ट असेल की तिकडे पैसा मिळणार काय ठीक आहे असेल. कुणीतरी मिळवायला पाहिजे की कोणीतरी गरीब आहे कोणाला तरी देईल त्याच्यासाठी कोण निघालाय तिथे. कशातही असो कुठलंही क्षेत्र असो क्षेत्र जी बदलत चालते लोक ना पैसा मिळवणारे लोक विविध क्षेत्र बदलत आहेत लोकांसाठी. ती कुठली कुठली बदलत जातात दुसरं काय लालूच आहे किंवा आमिष आहे पैशाचा आधार आहे माणसाला. त्या पोटी सगळी जीवन पद्धती बदलती आणि त्यामुळं माणसाला हा जो सगळा अडचण आहे ना की ताबा सोडणे त्याचं महत्व लक्षात येत नाही. हे सगळं का आहे हे मूळ चुकलं नाही. जर एखादा समजा जर म्हणजे मला क्षणभर आपलं म्हणाले तर म्हणून सांग अलीकडे पॅथॉलॉजीचे रिपोर्ट वगैरे मिळतात किंवा वेगवेगळ्या माणसांच्या त्या क्लिनिकल किंवा अशा वेगळ्या एक्झामिनेशन होतात डेफिशियन्सी लागतात. मला एक जर म्हणाले माझ्याकडे म्हणजे एक डेफिशियन्सी माझ्या ह्याच्यामध्ये आहे
एम व्हिटॅमिन डेफिशियन्सी. हे एम काय म्हणतोय मी कधी ऐकलं नाही म्हणायचं. मनी व्हिटॅमिन सारखं मनी व्हिटॅमिन कमी पडतं म्हणून सारखं आम्हाला ते त्याच्या मागं बरोबर हे सगळ्यांचंच तसं आहे म्हणजे तिथे लोड लाजूच वगैरे जे आहे ना ते सगळं मनी व्हिटॅमिन डेफिशियन्सी म्हणून बाहेर येतच नाही म्हणू शकत. किती गेलं तरी तो म्हणतो अजून पुढं थोडा आहे, अजून पुढं थोडा आहे, अजून पुढं थोडा आहे. का रे म्हणा हरे नाम कोण अजून वाचवणार काय त्या जीवनाचा उपयोग आहे मला सांगा. मी ठीक लावून ठेवलाय आणि बाबा रावला मला काय इथे संतांनी सुद्धा भेटले, त्यांनी सुद्धा प्रबंध केले. 64 मठ 100 मठ सांभाळले समर्थांनी. काय प्रपंचासाठीची आपण कल्पना काय पण तू कोणासाठी आहे? त्यांच्यासाठी नाही. त्यांच्यासाठी काय असेल ती भिक्षा स्वतः ज्यांचा हा अभंग आहे त्यांच्याबरोबर जेवायला असावा म्हणून शास्त्रीबाई धडपड केली की आपल्याला मागे सांगितलं की ते स्वतः एकटे जेवायचे म्हणून ते जेवतात म्हणून याला मोठी शंका होती. ज्या ती बाहेर एवढे पंक्ती धरतायत आणि पक्वान्नाच्या अगदी लोकांना भरपूर सगळं काय कमी नाही कोणाला अशी पंचपक्वानाच्या बाहेर पंक्ती उठतायत आणि यांचं मात्र जेवण आत करत असतं वेगळं असतं. त्या त्यांच्याबरोबर म्हणजे त्याच्यापेक्षा भारी आतली बंग धरला अशी त्यांची समजूत होती. म्हणजे नको जाणारा लागत होत्या म्हणून त्याला सांगितलं पण नाही ऐकले उपाशी राहिले. शेवटी म्हणले माझी वेळ नक्की नसते नसू दे म्हणले काय मिळणार आहे ते महत्वाचं आहे. यांच्याबरोबर 2 तास उशिरा बसला आणि जर जायला मिळत नसतं ते काय मिळेल. नंतर मग भाकरी आणि तिखट बस खावं लागेल त्यांच्यावर. ते म्हणले हे मी खातो. आता तुझी इच्छा आहे ना 4 घास सुद्धा गेले डोळ्यात पाणी आलं. 4 घास त्याच्याबरोबर खाता आले नाही कारण ते काय खात होते. म्हणजे संतांचे काय समजून घ्यायचे काय म्हणा आहे ना स्मरसिंग काय होत असेल मला आपल्या चित्तात व्हायला पाहिजे आणि त्यांना काय होत असेल. मी सुद्धा हे सगळं केलंय पैसा मिळवलाय घरं बांधली. आज एक मठ इथे आहे जेवढा हा एरिया असेल जेवढा परिसर असेल मला सांगा हा प्रपंचासाठी तुला विषय अशा तऱ्हेचा पण अशा तऱ्हेचं भगवानना भाव करून करू शकतो. किती तफावत आहे दोन प्रचंड. ही तफावतीतला फरक तरी आपल्या लक्षात यावं त्यांचं महत्व आपल्याला का एवढं झालं तरी आणि ते होत नाही म्हणून यांना हे सारखं विचारावं लागतं. थोडक्यात लक्षात ठेवायला हरकत नाही की आपली आपली मुक्कामाची किंवा हे स्टेशन गाठल्यावर सुद्धा पण भलतीकडे जाणारी गाडी म्हणजे लोक लालच मागतात. सारांश लक्षात ठेवलेच आहे आणि आयुष्याचा बराचसा वेळ त्याच्यात जातो. म्हणून कार्य मला मनसी वेळ करीशील वाचे कोणाचे निंदा तेवढी माणसाला शक्ती आहे किती त्याच्यात घ्यायचा. करीशील वाचे कोणाची निंदा एखाद्या समजा विषय निघाला आणि त्याचं उल्लंघन जर असलं तेव्हा सांगा काय अर्थ येतो.
कळत सुद्धा नाही माणसाला एखाद्याबद्दल जर वाईट बोलायचं असलं, काही त्याचे गुणदोष काय त्याचा विषय निघाला असला, गुणांचा कसला निघतो म्हणा, दोषांचा निघाला, तर दोषांचा विषय निघाला तर त्यात मनुष्य आणखीन एक दोन गोष्टींची भर टाकेल, अजून 4 गोष्टी वाढवेल, ऐकून सांगेल, पण ते आपण नको, असं नाही, ते आपल्याला नको. आज वाचेची शक्ती आहे, काम करते म्हणून करते, कुठल्या क्षणी ती शक्ती घेऊन देईल काय सांगते ना आपल्याला. कोणाकडे याचं काही आहे की व ही शक्ती मी अमुक अमुक पद्धतीने टिकवलेली आहे वगैरे, काय ती चालू आहे, बोलता येत आहे म्हणून बोलतो, एवढाच अर्थ आहे, बाकी आपल्याला त्याचं काही नाही. मग ती कशासाठी वापरावी हे नको ठरवा. ठीक आहे, तुम्ही अगदी भगवंताचं गुणगान नाही, पण त्याचा चांगल्या गोष्टीसाठी तरी वापरलं, वाईट कामासाठी नको करा, निंदा नको म्हणतो. निंदा म्हटलं की मी बघितलंय कित्येक सत्पुरुषांच्या चरित्रामध्ये असेल, तिथे निंदा सुरू झाली की तिथून उठून निघून जातो. कितीतरी चरित्रामध्ये कोणत्या निंदा सुरू झाली की ते निघून जातात. व्यवहार आहे, तुमचं काम आहे, कामाचं संबंध आहे, काय बोलला तुम्ही एखादी गोष्ट, बरं दोष नाही का जगामध्ये, दोष आहे आपल्यात आहेत म्हणजे जगात असणारच. एकाच आहेत, आपल्यात आहेत, फक्त वेगळं असतं, कुठे हे कमी आहे, कुठे ते कमी आहे, असं असतं. काय जास्त असतो, कोणाचा लोक जास्त असतो, कोणाचं काय जास्त असतं, ठीक आहे, तसं ते तेवढं असेल, तेवढं तुमच्याशी संबंध आहे, तेवढं करा, बोला काय असेल ते काम नक्की झालं, तेवढंच होतं. निंदा म्हणजे त्यात रस घेऊन दोषांची चर्चा आहे. रस घेऊन जेव्हा माणसाला त्यामध्ये जेव्हा त्याला आनंद होतो तेव्हा त्याला निंदेचं स्वरूप आहे. वाचा निंदेसाठी वापरली निंदेचे शब्द म्हटलाय की ती केव्हा निंदेसाठी वापरली म्हणायची की ज्या वेळेला त्याला स्वतःला ते करण्यामध्ये आनंद मिळतो तेव्हा ती निंदेचं स्वरूप आहे. बाकी व्यवहाराने माणसाला एखादं मॅनेजमेंट आहे तर ती एखाद्या एम्प्लॉईचं जर असेसमेंट करत असेल तर मेरिट बघत नाही, क्रॉस कॉन्स विचारात घेत नाही, त्याच्याकडे काय काय आहे काय नाही विचारात घेत नाही, कुठे लॅकिंग आहे कुठे हे आहे प्लस मायनस बघत नाही, बघतेच. मग ती निंदा होते का? निंदा दॅट इज अन असेसमेंट की तुम्हाला असल्याशिवाय तुम्हाला त्या माणसाच्याकडून काम नाही बरोबर करून जाणार म्हणून तिची गरज आहे, तर ती असेसमेंट आहे. पण ही निंदा आहे, ही माणसाचे त्याच्यात रस त्याला तो निर्माण होतोय आणि त्यात तो जो गुंतून राहू इच्छितो त्यात आहे. म्हणून तिच्यासाठी त्यांचा कटाक्ष यासाठी आहे, ते जे म्हटलंय की त्यात मागे सरत नाहीस, पण भजनाला म्हटलं की मात्र त्या वेळ नसतो, अनेकांना वेळ नसतो भजनाला, साधनेला. इथे भजन म्हटलंय, भक्तीचे सर्व प्रकार म्हणजे भजन, भक्तीचे सर्व प्रकार, त्या सगळ्याला भजन म्हटलं आहे. भगवंताला भजण्याचा म्हणून जो जो प्रकार असेल तो, कोणाचा नामाचा आहे, कोणाचा कशाचा जो त्याचा असेल तो, तर तो करण्यासाठी तो म्हटलं की त्याला अगदी 15 मिनिटं, सिरियलला किती मिनिटं आपण ठरवायचे, किती सिरियल हे ठरवायचे, पण किती मिनिटं हा आपल्या हातात नाहीच आहे, तर तिथे नाही मागे सरत. मग तिथे मागे सरत नाही, तिथे मात्र मागे सरतोस एवढा तरी विचार करत. ही जीवन पद्धती चुकते म्हणून तिची उत्तरं चुकतात म्हणतात. जीवन पद्धती चुकली की आपल्याला चुकीची उत्तरं हातात पडतात. मग मनुष्य म्हातारपणे म्हणतो की मला त्रास होतो, कोणी माहीत नाही, कोणी त्रास देतात किंवा माझं मन लागत नाही. काय जे तुमच्या अडचणी त्रास आहेत ते सगळे तुमच्या जीवन पद्धतीतून निर्माण झाले, कोणी निर्माण नाही केले बाहेरून, कोणी त्याला जबाबदार नाही बाहेर, त्याला आपणच जबाबदार आहोत. मी नेहमीच म्हणतो की एखाद्यावर परिस्थिती येते, मी अमान्य करत नाही, कुठल्याही तुम्हाला अपवाद असतात हेही मान्य आहे, पण तरी सुद्धा आश्रमात जाणाऱ्या वृद्धाला त्याचं स्वतःच जे जीवन पद्धती आहे ती कुठेतरी कारणीभूत असली पाहिजे, कुठेतरी असणार. काहीतरी त्यांनी मुलाशी जुळवून घेतलं नसेल, काहीतरी समजून घेतलं नसेल, काहीतरी असलं पाहिजे. आश्रमातल्या त्या निर्माण का झाला असेल तर त्याची कारण आपल्या जीवन पद्धतीत असली पाहिजे, ती तर कशात नाहीये. ती जीवन पद्धती तशी आहे म्हणून हे असं आहे. तसं आपल्या सगळ्या पुढचे जे काही आपले रिझल्ट आहेत, आत्ताची परिस्थिती आहे या पद्धतीने आपण आता जगतो, त्याची कारण तशी जर मी माझ्या यशाला जबाबदार असेल तर आपल्या यशाला मी जबाबदार आहे. जर मी उत्तम घर आणि घरामध्ये उत्तम संबंध आहे त्याला जर मी जबाबदार असेल तर आश्रमाला मी जबाबदार आहे. मागे म्हटलं तसं संस्कार केंद्राला मीच जबाबदार आहे. संस्कार केंद्र का निर्माण, संस्कार केंद्र चालवणाऱ्यांचे मला आदर आहे, कारण ते कुठेतरी ते भरून काढतायत, काहीतरी तिथे डेफिशियन्सी निर्माण झाली आहे, ती निर्माण झालेली दूर करायचा प्रयत्न करतात, ते मान्य आहे. निर्माण का झालं, निर्माण अशामुळे की घरी राहिलं नाही म्हणून बाहेर पाठवून त्याला, याला स्वतःला जो मनाशी घेत नाही तो त्याला काय सांगेल, हाच तरी म्हणण्याला दिसून येतो, तो कशाला म्हणेल, कशी सगळी उत्तरं अवलंबून आहेत ते मला. म्हणून ते मग तिकडे पाठवायचं आणि मग त्याच्याकडून संस्कार करून घ्यायचं. त्यांच्याकडून काय पद्धत आहे कोणाकडून आपणच संस्कारी व्हावं ना त्याच्यापेक्षा. इट इज द बेस्ट वे. जर आपल्याला संस्कारच करायचा असेल तर आपण संस्कारित असणं
हा संस्कार करण्याचा सर्वात उत्तम मार्ग आहे. पण ते नाही होत. तिकडे पाहतो जीवन पद्धती बदलते चुकीची होते आणि त्यामुळे पुढचे गोष्टी चुकीच्या होतात. हे लक्षात ठेवलं तर हे निंदेवर का बनलेले नाही. निंदेमध्ये काही तात्विक असे काही दोष आहेत ते पण आपल्याला घेऊन नुसते विचार. दुसऱ्याची निंदा करणं जर सगळं भगवत स्वरूप आहे, ही जर साधना आहे आणि जर सगळं भगवंत चालवतो आहे, भले त्याच्यामध्ये दोष असेल, मला काय नाही म्हणायचं नाही, पण भगवंताच्या व्यवस्थेत दोष आहे म्हणण्यासारखा आहे. दुसऱ्याची निंदा म्हणजे भगवंताच्या व्यवस्थेत दोष आहे. त्या व्यवस्थेतून सुद्धा मला काहीतरी शिकण्यासारखं असेल, त्यासाठी ते असेलच नाही. नसेल तर तो दोष नाही, ती भगवंताची रचना आहे असं म्हणते. तर त्यात दोष काढण्यासारखं आहे. दुसरी गोष्ट निंदेमध्ये आहे, ही फक्त तात्विक गोष्टींमध्ये म्हणून ते चटकन चालून टाकतो, त्याच्यावर जास्त वेळ नाही घेत, की दुसरा चुकतो तेव्हा निंदा होते ना. दुसरा चुकतो, काहीतरी चुकीचं वागतो तेव्हा त्याची आपण निंदा करतो. असं वागतात का असं आपण म्हणतो. म्हणजे निंदा करतो तेव्हा ते चूक होतो. तो चुकतो याचा अर्थ मी बरोबर असतो असं आहे. सगळं ज्या ती मी त्याला चुकीचं समजतोय त्या मी बरोबर असलं पाहिजे तेव्हा ती जबाबदारी आपल्यावर आहे आणि ती आपण पूर्ण केली अशी आपली समजत आहे, म्हणून आपण त्याला चुकीचं ठरवतो. तेव्हा त्यात ते गृहीत आहे, मग ते बरोबर आहे की नाही हे आपण सुद्धा बघावं. की त्याला ज्या वेळेला मी चूक ठरवतो त्यावेळेला मी बरोबर आहे हा अनेकदा भ्रम असतो. परिस्थिती खूप वेळी उत्तर देते. अरे तो म्हणतो ते बरोबर होतं असं म्हणायची वेळ 10 वर्षांनी माणसा त्यावेळेला चूक दुरुस्त करता येईल का निंदेची वेळ देऊन येईल. त्यावेळेस जर मी विचार केला तर क्षणभरती मी म्हणतो ते बरोबर आहे ठीक आहे, पण तरी सुद्धा तो बरोबर असू शकेल एवढं जरी मनात आलं तरी निंदेचं प्रमाण 50% येईल काय, की कदाचित त्याचं काय बरोबर आहे ते मला माहित नाही अजून, म्हणून करायची असेल, म्हणून 50% आहे. म्हणजे इथे खाली जाईल हे आहे. आणि दुसरी एक गोष्ट आहे, निंदा करण्यामध्ये आपण असं गृहीत धरलेलं आहे की आज असलेला स्वभाव माणसाचा कायम असतो. असं गृहीत धरलेलं आहे, तसं नाही ना. स्वभाव ही सुद्धा बदलक्षम गोष्ट आहे. मनुष्यच बदलक्षम आहे, स्वभावही बदलक्षम आहे. रागीट माणसं शांत झालेलं दिसत नाही आपल्याला. आज दोघी मनुष्य निर्लोभी झालेला दिसत नाही, दिसतो. मग तसं होऊ शकतं. निंदा केल्याने ते तसं होणार नाही असं म्हणण्यासारखं थोडक्यात. हा ठीक आहे असेल आज पण होईल दोन असं का म्हणून. त्यामुळे निंदेमध्ये अशा तऱ्हेचे 2 ते 3 तांत्रिक गोष्टी येऊन जातात. दोष आहे असं आपल्याला येतंय. तरी सुद्धा शेवटी त्यांनी एकच विचारलं की हे सगळं खरं आहे, सावध होईल. त्यालाच विसरतोय ज्याला खरं लक्षात ठेवलं पाहिजे असं त्यांना माहिती. आम्हाला वेळ नाही याचा अर्थ भगवंताच्या स्मरणाला वेळ नाही. भगवंताच्या स्मरणाला वेळ नाही म्हणजे ज्याच्यामुळे मी आहे त्यालाच द्यायला वेळ नाही. ज्याच्यामुळे मी आहे त्याला द्यायला वेळ नाही. तिथे जर एखाद्या ऑफिसमध्ये आपण कामाला गेलो आणि साहेबांचं काम करायला सवड नाही असं म्हटलं तर काय बाकीचं आमचं नको. आपण एकदम जवळचे घेऊ नोकरी ठेवलेली आपल्याला. तिथे गेल्यावर साहेबांना सांगितलं नाही माझी जरा काम आहेत त्यामुळे मला कामाचं आवडतं पण येऊ उद्यापासून वादच असं का भगवंताला म्हणावं आपल्या अपेक्षा आहे. आम्हाला वेळ नाही किंवा घेत नाही हे म्हणणं म्हणजे ज्याच्यासाठी मी जन्माला आलो किंवा ज्याच्यामुळे मी राखला जातो. ऍक्च्युली कोणी गर्भावासी तुझं हा केवळ एक त्यांनी दिलेली हिंट आहे फक्त असं लक्षात ठेवा. गर्भावासी कोणी लक्ष जे तज्ञ असतील तर त्याला ते माहिती असेल गर्भावासाचे माणसाला यातना आहे त्यासुद्धा त्याचा जीव निर्माण होऊन कशा तऱ्हेनं आकाराला येतो हे सगळं त्याला माहिती आहे, आपल्याला माहिती आहे. प्रश्न त्यावेळेला रक्षण केलं याबद्दल दुमत नाहीच आहे. प्रश्न अशा तऱ्हेच्या विपरीत किंवा अत्यंत नाजूक अशा तऱ्हेच्या अवस्थेमध्ये मनुष्याला आयुष्यातून अनेक वेळा जावं लागतं त्यावेळेला तोच रक्षण करतो. गर्भावास म्हणजे असं समजायचं काही नाही की जी प्रतिकूल अवस्था आहे जीवाला अशा तऱ्हेच्या प्रतिकूल जीवाच्या अवस्था अनेकदा मध्ये येऊन जातात. आपण आपल्या आयुष्याचा पण 25 वर्षाला पाहिला तरी लक्षात येईल की यावेळेला मी कसा वाचलो त्यावेळेला मी कसं राहिलो. समोरच्या ऍक्सिडेंटची माणसं 10 गोष्टी सांगतात की कसा वाचलो कळत नाही, कशी गाडीवर आली कळत नाही, कसं मला स्टेअरिंग त्यावेळेला मी फिरवलं कळत नाही, पण वाचलो का त्या दिवशी एवढं कळत. समोर येणारा आज फिरतो तुला काय झालं त्यावेळेला तो वाचून गेला कळलं नाही आणि मग ते लक्षीला गर्भावायचं सुद्धा तेच दुसरं काय असायचं आणखी मग काय बोलते काय शेवटी ते राखलं आपल्याला एक महत्वाचं आहे ना. मग असे प्रसंग आज राहिले नसतील का. ही गोष्ट चुकीची होणार होती पण ती झाली नाही त्या क्षणी. त्याला जबाबदार मी राहिलो असतो खरं म्हणजे, पण ती झाली नाही. चोरी होणार होती झाली नाही. ती कोणी टाळी कोणी असा प्रश्न आहे. ऍक्च्युली गर्भवासी तुझं हे आणि म्हणून मग अशा माणसाला मूढत्व देतं काय म्हणायचं, अशा मनाला मूढत्व देतं काय म्हणायचं त्याला. अरे म्हणा मोठा म्हणून नाही म्हटलं आणि मग सावध होऊन नाम त्याचं
रक्षिले कोणी गर्भवासी तुझ कोणी गर्भवासी तुझ अरे मनोरा दया विसरती अरे मनोरा दया विसरती अरे मना हरि नाम स्मरती अरे मना हरि नाम स्मरती अरे मना हरि नाम स्मरती. अशा तऱ्हेच्या अवस्था माणसाच्या आयुष्यात घटना प्रसंग इतके होऊन जातात, त्यापासून वाचलो त्या क्षणी असं वाटतं की म्हणजे त्या लोकांना गुळ देवाला ठेव, हे ठेव, साखरकडी साखर ठेव, काय ते करून घेऊन काहीतरी काम केलं त्याला मोती भरल्यासारखं विसरायला मोकळे करा का तुम्ही असं नाही काय, तुम्ही पैसे दिले म्हणजे विसरायला का मोकळे करा, विसरायला मोकळे नाही. आता आज वाचवलंच, पुन्हा वाचवायची वेळ सुद्धा येऊ नये अशा मी राहील असं काय, वाचवायची वेळ सुद्धा तुझ्या माझा भार सुद्धा तुझ्यावर पडून असं मी राहील असं का वाटतं, असं वाटावं असं त्यांना वाटते. खरं सांगत ते गर्भावाचा विषय काढायचे कारण ते आहे की इतक्या अवस्थेमध्ये तुझं रक्षण केलेलं आहे, इतक्या घटनांमध्ये रक्षण केलेलं आहे, प्रसंगामध्ये रक्षण केलेलं आहे, आणि मला तर स्मरणाला वेळ नाही म्हणतोस, बरं त्याला काय द्यायचंय किंवा काय त्या स्मरणाला लागतंय म्हणून. पण तोच प्रपंच जो त्यांनी सांभाळला तो त्याच नावाच्या आड आपण येऊ देतो, हे माणसाची कृतज्ञता आहे मला म्हणायचं. जो प्रपंच त्यांनी दिला, जो प्रपंच त्यांनी सांभाळला तो त्यांच्याच नावाच्या आड आपण येऊ देतो, ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. तो त्यांच्या आड द्या, तो त्यांनी सांभाळला. समजा आपल्याला माहिती आहे की मुलं असतात काही वेळेला असे प्रसंग येतात की ती मुलं वाचतात का नाही अशी अवस्था त्यांची होते, अशात ती वाचतात. आई वडिलांच्या दृष्टीनं आजपासून भगवंताच्या नावाला सुरुवात आहे, आज त्यांनी त्याला वाचवला. मुलाला लहानपणी अशा ऍक्सिडेंटमध्ये काय कशात काय जे असेल ते गर्भावासी तुझं काय जे असेल तुझ्यावर परिस्थिती आली असेल तुमच्यावर आपल्यावरती, त्या परिस्थितीत त्यांनी वाचवलं. तर आजपासून माझी तुमची कमिटमेंट आहे नावाची, कारण तुम्ही मला वाचवलं, आता मी तुमचं नाव विसरणार नाही, याच्यासाठी मी स्वभाव करणार नाही असं वाटलं पाहिजे. ही खरी त्या दिवसापासून सुरू झालेली कमिटमेंट आहे, टील माइंड आहे, की माझी माझ्यावर नाव आहे असं खरं व्हायला पाहिजे. पण तोच मुलगा मोठा आहे की त्याचाच प्रपंच करता करता मनुष्य म्हणतो त्याच्या प्रपंचाचं मला सवड होत नाही ना, मला ज्यांनी त्याला वाचवला, ज्यांनी त्याला सांभाळला, तुम्हाला दिला, त्याच्याच आड त्याच्याच प्रपंचाची अडचणी आपण त्याला सांगतो. आपल्या लक्षात येईल अरे मला मुढा का म्हटले, मुढा म्हटलं म्हणून मी यांनी म्हणतो, भावाने हे म्हणतोय सगळ्या की त्यांनी एवढा गोड शब्द वापरला, त्याचा अर्थ नक्कीच काहीतरी गोडपणा असला पाहिजे, हे नक्की आहे. तो काय असेल हा असा आहे की ज्याने वाचवलं आहे त्याला विसरलेलं, ज्यांनी सांभाळलं आहे त्याला विसरलेलं, म्हणून मी त्याला म्हणायला काय नावाने एवढं होणार प्रश्नोत्तर काय मला माहित नाही, बारीक म्हणून विचारलं असेल तर त्यात ते पण असेलच. काय नावाचं आहे अगदी थोडक्यामध्ये आम्हाला सांगता येईल. ते काय आहे, 2-3 गोष्टी सांगतो. अनेकांना अशी शंका असते, स्वाभाविक आहे, त्यातल्या त्यात नवीन नाही जुन्याला सुद्धा असते की आपण हे नाव घेतो काय आणि म्हणून वाटतो, असं काही वेळेला नंतर सुद्धा वाटतं. काय हरिराम विठ्ठल आहे ना, काय हो म्हणा, काय श्रीराम देराम, खूप वेळ झाल्यानंतर असं वाटायला लागतं की याच्यातून पुष्कळ म्हणा मध्ये ते करून शकायला लागतं. असं जो होतं जो घेत नाही त्याला शंका आहे, त्याच्यात तर प्रश्न त्याला शंका शिकायचं की असं काय कुठं राम म्हणून काय म्हणा एवढे, म्हणजे त्याच्यापासून आपण एक लक्षात घ्यावं की आपण नाम घेतो, आपण शब्दाने विचार केला आहे. नाम आणि शब्द याच्यामधला फरक लक्षात ठेवला पाहिजे. नाम शब्दरूप आहे हे बरोबर आहे, त्याचा आकार त्याला शब्दाने आला हे बरोबर. रामला रला काना दिला मग दिला म्हणून राम झाला हे बरोबर आहे, त्याबरोबर राम झाला हे बरोबर आहे. पण ते शब्दरूप असलं तरी नाम म्हणजे शब्द नव्हे. नाम हा संकेत आहे ना, भगवंताचा संकेत आहे ना तो, पण त्याच्यापेक्षा जास्त काम नाही का तो करणार. एक राम हा शब्द, एक विठ्ठल हा शब्द, हा काही नुसताच विला वेगवेगळ्या एवढाच आहे का, तो शब्द नाही, तो संकेत आहे. ज्या वेळेला संकेत एक संकेत माणसाच्या समोर आला, एक सिग्नल आपल्या समोर दिसल्यावर गाडी थांबते. का थांबते? काय ठीक आहे की तुमच्या डोक्यात पडतो सिग्नल का, काय होतो का, गाडी बंद पाडतो, तो काही होत नाही. एक संकेत फक्त उभा असतो, तो पिवळ्याचा लाल होतो, झाला की हा थांबतो. एक संकेत निर्माण झालं तर माणसाच्या कृतीवर परिणाम झाला. एक संकेत आहे समोर, तो फक्त संकेत आहे, बाकी काय नाही. तुम्ही जाऊ नये या ठिकाणी, दुसरे जाऊ इच्छिता, एवढा त्याचा अर्थ आहे, बाकी काय नाही.
किंवा जा असं असेल तर जा, निर्वादेवाला आला की जा, एवढाच संकेत आहे. या ठिकाणी बाकीचे थांबलेले तुम्ही जायला हरकत नाही. एक साधा श्रीमंत संकेत आहे, तो माणसाची कृतीवर तो परिणाम होतो. हा भगवंताचा संकेत आहे, नुसता संकेत आहे. हा भगवंताचा संकेत, तो माझ्या चित्तावर काही परिणाम करायचे राहणार नाही. तसं कसं शक्य? तसं नसतं तर मग मी कुठल्याही जीवनात तोडून गेलो असतो, कुठल्याही जगात मला काही वेळा कळा नसता. मी तुम्हाला काय बोलतोय ते कळलं असतं, तुम्ही काय बोलणार मला कळलं नसतं. हे सगळं असं झालं असतं. शब्द संकेत नाही कमळामध्ये, तर जो संकेत आहे त्याच्याच सहाय्याने आपण बोलतो आहोत किंवा कळतो एकमेकांना काय. एवढ्या संकेतावर जर माझं आयुष्य चाललेलं आहे, तर जो भगवंताचा संकेत आहे त्याने माझ्या आयुष्यात फरक पडणार नाही, होईलच कसं म्हणाल. त्याने माझ्या आयुष्यात नक्की फरक पडत असला पाहिजे. आणि भगवंत इतकी विधायक गोष्ट नाही दुसरी, म्हणून फरक विधायकच असला पाहिजे. इतकं साधं आहे. नाम का? तर त्याची उत्तर ही नाम अशासाठी की तो संकेत आहे, तो विधायकतेचा परमोत्कर्ष आहे. देव हा आपल्या सर्व, आता विठ्ठलाची रूपासमोर आपण बसलो आहोत, सर्वांचा आहे. आपण नाही सर्वांचे. आपण कोणाच्या घरी आहोत, एखाद्या माणसाचे, 2 माणसाचे, 4 माणसाचे, काय कुटुंबाचे, काय ते समाजाचे, कशाचे ते आहोत. पण तो सर्वांचा आहे. कुणी गेला तरी आसरा आहे, कुणी गेला तरी त्याच्यासाठी उभा आहे, कुणी गेला तरी त्याला प्रेम आहे. म्हणजे आपण जे कुणाच्या घरी आहोत त्याचा सर्वात मोठा उत्कर्ष म्हणजे तो विठ्ठल आहे, की तो सगळ्यांचा आहे. मग विठ्ठल विठ्ठल म्हणल्यावर मी कधीतरी सगळ्यांचा होणार, म्हणजे कधीतरी भगवत रूप होणार, हे का नाही सूचित होतं वर. म्हणून नाम का? ते संकेत आहे, तो शब्द नाही. तो स्मरणदर्शक आहे. तो कशाचं तरी स्मरण देतो आपल्याला. नुसतं राम म्हणल्यावर आपल्याला घरी आठवत नाही, आपल्याला रामच आठवतो. राम हे कदाचित आपल्या एखाद्या भावाचं किंवा कोणाचं आणि कोणाचं नाव असू शकेल, माणसाच्या मनात ते येत नाही. त्याला त्या क्षणी कधीतरी आठवले, पण ज्या वेळेला आठवेल त्यावेळेला त्याला राम या नावाची व्यक्ती आठवत नाही. त्याला राम म्हणजे धनुर्धारी रामच, बसवलेला रामच आठवेल. त्याला आठवेल ते काय आठवेल शेवटी, त्याला हे आठवेल. विठ्ठल म्हणत असेल तर त्याला कुठेतरी पाठवून डोक्यात त्याच्या करीनं कधीतरी आल्याशिवाय राहणारच, त्याच्या मनात कुठेतरी मूर्ती येणारच. तो आहे, असा आहे, तसा आहे वगैरे सगळं ते कुठेतरी रूप त्याच्या मनात येईल. म्हणजे जे आहे ते स्मरणदर्शक आहे, ते नुसतं पोकळ नाही, ते स्मरणदर्शक आहे. त्यामुळे ते आपल्याला त्याचं काहीतरी परिणाम त्याचा घडून आणल्याशिवाय राहणार नाही. जी गोष्ट मला सांगा, एक साधी मनुष्य टीव्हीवर एखादं काहीतरी भयान चित्र पाहतो, कसं तर रात्री झोपेत सुद्धा त्याला त्याच्या दचकून जागे, मुलं दचकून जागे होतात. आपण जर एखादा सिनेमाचा भयान काही पाहिला असेल, भयपट पाहिला असेल, तर स्वप्नात सुद्धा एकदम असं दचकून जातो. ते खूप वेळा स्वप्नात पुढे घाबरतं, रात्रीचे 2-2, 3-3 वेळा उठतं. का? तर ते काहीतरी जे पाहिलेलं आहे त्याचा परिणाम चित्तावर आहे, तो भयान आहे. म्हणून चित्तावर एक साध्या दृश्याचा एवढा परिणाम होतो, जे भगवंत नामाचं दृश्य आहे, जे तुम्हाला विठ्ठल रूपाने दिसत असेल, राम रूपाने दिसत असेल, तर त्याचा चित्तावर काय परिणाम होणार असं कसं शक्य आहे? त्याचा चित्तावर परिणाम असलाच पाहिजे आणि तो भगवंत रूपच असला पाहिजे. म्हणून त्याचा परिणाम जर भयरूप असेल तर याचा भक्तिरूप असलाच पाहिजे, त्याचा निर्भयतेचा असलाच पाहिजे, प्रेमाचा असलाच पाहिजे. कारण तो त्या सगळ्याची परममूर्ती आहे. सगळ्या आदर्शांची परममूर्ती म्हणजे आपले देव आहे किंवा भगवंत आहे. सगळ्या आदर्शांची परममूर्ती म्हणजे काय तर आपले देव. आता तो कोणाला कृष्ण दिसतो, कोणाला राम दिसतो, हा ठीक आहे, ठीक आहे, त्याच्या ठेवणीप्रमाणे त्याला ते दिसतं. पण हे सगळं त्यात आहे एवढं विसरून चालणार नाही. आपण जे घेतो आहोत त्यामध्ये नुसतं नाम काय मना मुळा काय विसरसी किंवा काय म्हणा हरिनाम स्मरसी विचारलं, त्या हरीमध्ये हे सगळं आहे की तो ब्रह्मंड सगळ्यांचा आदर्श त्याच्यामध्ये आलेला आहे. तर याचा परिणाम जर त्याच्या लहान मुलाच्या जागवण्यामध्ये होत असेल, साधं आणि तचकून भीतीने असा जर परिणाम होत असेल, तर मला नक्कीच आनंदाचा परिणाम माझ्या चित्तावर होणार. कारण चित्ताला परिणाम करून घेण्याची सवय आहे. की कसे परिणाम कशाचे होतात ते मला माहिती आहे. हे जर मला कळलं असेल तर हे बरोबर आहे. दुसरं काय आहे, काय होतं नामाने, तर ते एकदा ते झालं की जशी माणसाला दचकून जाग आली म्हणजे कृती झाली, तशी ज्या वेळेला भगवंताच्या संकेताचं वारंवार स्मरण होत आहे त्यावेळेला त्याच्या कृतीवर विधायक परिणाम झाल्याशिवाय कसा आहे. त्याच्या कृतीनं विधायक दिशा लागलीच पाहिजे. तो निर्लोभ झालाच पाहिजे, तो प्रेममय झालाच पाहिजे, तो कृतज्ञ झालाच पाहिजे, तो नम्र झालाच पाहिजे. जर खरा नाम घेणारा माणूस आहे तर हे सगळं तो असलाच पाहिजे. आपोआपच होतं, कारण त्याच्या हातातच नाही येतो. तो संकेतच इतका त्याच्यावर आघात करतोय की जर आघाताने विघातक आघाताने जर विघातक परिणाम होत असेल तर विधायक परिणाम होणार. तर त्याप्रमाणे त्याच्या कृतीवर त्याच्या विधायक परिणाम आपोआप होतात. दुसरी गोष्ट त्याच्याच बरोबर ज्या विघातक गोष्टी आहेत त्यांना आवर घालण्याचं सामर्थ्य त्या संकेतामध्ये.
आपण बघितलं असेल तर घरामध्ये मी नेहमीच म्हणतो की घरात मोठा मनुष्य असेल, आपल्या आदराचा मनुष्य असेल तर त्याच्याजवळ रात सुद्धा मनुष्य आवडतो, मोठं मनुष्य आपले आहे. तर ते त्याच्या विघातक गोष्ट राहते, पण त्या क्षणी तिला आवर घालायला काय कारणीभूत आहे तर महाराज घरामध्ये आहे ही एक जाणीव कारणीभूत आहे. कोणीतरी घरामध्ये आजोबा घरामध्ये आहे तर त्यांच्यासमोर असं आपल्याला वाटतं जाय ठीक आहे आपला वाद आहे, पण आपण संध्याकाळी बागेत जाऊन तू करू खाली वाटत बागेत जाऊन काय असेल ते म्हणून, पण आजोबांसमोर नको असं वाटतं का आता ते आजोबा आहेत ते आदरणीय आहे. म्हणजे एवढा जर त्याचा परिणाम माझ्या त्या विघातक कृतीला रागाच्या ते 4 तासासाठी बसतो ना, ठीक आहे 12 वाजता एवढा तू 6 वाजता तुम्ही बागेत जाणार आहे मान्य, पण 6 तासात रागा पडला विघातक कृतीनं आवर घालायचं सामर्थ्य जर एका साध्या देहातल्या साध्या घरातल्या मोठ्या आजोबांचं आहे तर भगवंताचं सामर्थ्य काय असेल असं खंड नामाकडे पण पाहतो. म्हणून हे नाम हे विचारलेलं आहे की हे काय असेल हे आता विघातक गोष्टी किंवा व्यक्ती यावर सामर्थ्य आहे आणि आपोआपच वातावरणावर सर्व बाकीच्या सुद्धा आपल्या तर होतोच, पण त्याच्याबरोबर आपल्या घरातल्या होतो. एखादा मनुष्य घाबरलेला आहे तर त्याच्या बाजूचं वातावरण सर्व भयभीत आहे. एखादा मनुष्य दरावायचा असल्यावर जसं सगळीकडे दरावायचं भीतीत वातावरण त्याच्या वातावरणावर सगळ्याचे परिणाम असतात, तसे नाम घेणाऱ्याचे परिणाम त्याचे चित्ताचे बाकीच्या म्हणून एवढं थोडक्याचा. आता यासाठी एक आणखी जाताना मुद्दा सांगतो की आपल्याकडे बाळप्पा महाराज म्हणून गेले म्हणजे पंत महाराजांची गुरु, तर ते पंताला काय म्हणत असत की शास्त्रांचं मला सांगू नकोस असं म्हणतो. शास्त्रात मतभिन्नता शास्त्रांचं सांगू नकोस, तू आहेस ना म्हणजे तिची शिष्याला तयार करण्याची किंवा दृष्टी कशी असेल किंवा पुढे दिशा कशी देत असतील तर शास्त्रांचं नको सांगू, तू सगळं आपल्याला काय करायची म्हणते, तू आहेस ना तुझा अनुभव सांग असं सांगतात. नामाचा सुद्धा काहीतरी अनुभव सांगतात. मी काय म्हणेन की मी नाम का घेतो, बाकीचे काय घेतात ते मी सांगितलं सगळं संकेत आहे नमुक आहे वगैरे. आपण का नाम घेतो, मी नाम का घेतो किंवा माझ्याकडून नाम का होतो असं वाटतं असं म्हणून, तर ती माझी परतफेड आहे. भगवंताने आधीच माझ्यावर उपकार, आपण जिवंत आहोत तिथपासून सर्व उपकार आपल्यावर आहे, त्याची मी परतफेड करण्यासाठी नाम घेतलेलं असं म्हणजे ही एक दृष्टिकोन आहे. सहाय्य करण्यासाठी मी नाम घेतो. आपण कशासाठी गेला नाही, कारण शेवटी तू तुझा अनुभव सांग. म्हणजे ना जसं ही बाळप्पा महाराजांनी सांगितलं तसं सांग की आपला अनुभव सांगा. कर्तव्य म्हणून नाम घेतो माझं जे कर्तव्य आहे नाम घेणं माझं कर्तव्य आहे. मला आलो आठवण ठेवणं आई वडिलांचं मनुष्य नाव घेतो, त्यामध्ये काय त्याचं असतं ते कर्तव्य आहे की वडिलांचं नाव सांगतो मनुष्य किंवा मुलाचं नाव सांगतो काय त्याचं माझं नाव सांगतो हे सांगतो म्हणजे त्याचं ते कर्तव्य आहे. तो त्या जन्माला आलेला आहे. वडिलांचं काय गुण असेल तर त्याचं कर्तव्य आहे, तसं नाम घेणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून करतो. ते शास्त्रवचन किंवा आज्ञापालन आहे म्हणून करतो. गुरुंनी सांगितलं नाम घेत म्हणून घेतो, हे सुद्धा पुरेसं आहे. आपल्याला काय का नाम घ्यावं चांगला पर्याय म्हणून करतो. आपण खूप कृती करतो, त्याच्यापेक्षा अल्टरनेट खूप असतात करण्यासारख्या कृती खूप असतात, पण त्याच्या त्यात नामांकित चांगला पर्याय नाहीये. माझ्याकडे वेळ आहे, अनेक माणसांकडे वेळ असतो, पण तो नामाला द्यावा असं वाटत नाही. बोलावून घेतील गप्पा मारत बसतील, आपण जाऊन त्याच्याकडे काहीतरी डोक्यात घालतील विषय किंवा दोघे मिळून बाहेर जातील, तिसरी काहीतरी गोष्ट करून येतील. त्यापेक्षा पर्यायी सर्वात उत्तम कृती नाम आहे म्हणून नाम. पर्यायी कृती तुमची मूळ कृती वेगळी आहे हे मान्य, काय प्रापंचिक असेल कर्तव्य असेल त्याला पर्यायी कृती कोणती आहे, पर्यायी उत्तम कृती नाम आहे. काही घेता असेल तर नावच घ्या, काही दुसरं करायचं नाहीये तर नावच घ्या. आणि समजा काही दोन गोष्टी असतील आणि त्यात जर करता येण्यासारखा चॉईस असेल तर नामाईची दुसरी चांगली वस्तू नाही म्हणून ते घ्या. कारण मला काय आधी ग्रंथही वाचते, ठीक आहे तोही ग्रंथही काय वाईट नाही, ग्रंथ चांगलेच आहे, पण तरी सुद्धा चांगला ग्रंथ वाचण्यापेक्षा सुद्धा मी नाम घेणं बरोबर आहे. कारण शेवटी असं आहे की सर्वात चांगली पर्यायी कृती तीच आहे म्हणून नाम घेणं. अशा प्रश्न आपल्या समोर ठेवले पासामध्ये. एक जसं परतफेड असते तशी गुंतवणूक म्हणून सोडली ना आपल्या वेळेची सर्वात उत्तम गुंतवणूक आहे मला वाटतं नाम घेणं. गुंतवणूक इतक्या हे करून करतो आपण, काय ती डोकी चालवून गुंतवणुकी करतात, किती डोकं चालवतात त्याच्यामध्ये. तर तसं जे काय ते आर्थिक नियोजन असेल
आमच्या वेळेचं नियोजन आहे समजा, कृतींचं नियोजन आहे समजा. तर आपली ती गुंतवणूक उत्कृष्ट नियोजन आहे गुंतवणूक नाम. म्हणून ना आम्ही नामाचा अनुभव येतो म्हणून नाम घेतो, यापेक्षा काय सांगायचं. नामाचा अनुभव येतो, नाम घ्यावं आणि अनुभव येतो, तर ह्यासाठी नाम घेतो. तेव्हा मी तर असं म्हणेन की म्हणजे पर्यायाने सांगायचं असेल तर भाऊसाहेब महाराज म्हणून वाक्य सांग, शरीर साधनेला लावायचं नसलं तर त्याचा उपयोग नाही, ते चामड्याचा मोठा व्हायचा. हा भाऊसाहेब महाराज म्हणायचे, तर शरीर जर साधनेला लावायचं नसेल, प्रपंचाला लावू नका कोणी म्हणलं नाही, प्रपंचाला लावा, कर्तव्य करा सगळं म्हटलं, पण कायम स्मरसी असं विचारले, फक्त थोडा वेळ त्यांना द्या, त्यासाठी वेळ ठेवा काय असेल ते. तेव्हा विवेकी किंवा विचारी आपण स्वतःला समजत असू तर विवेक विचाराने आता सांगितलं त्या पद्धतीने नसेल तर काय पर्याय आहे. आपण स्वतःला विवेक विचारी समजत असू तर इतके पर्याय आपल्याला विचारांचे सांगितले त्यासाठी घ्यावं. आणि जर समजा ते समजत नसू आपण स्वतःला तर काय पर्याय आहे तो सांगितलंय. माणिक म्हणे मना सावध हो, माणिक म्हणे मना सावध हो, जाय गुरुची शरण करेसी, जाय गुरुची शरण करेसी, जाय गुरुची शरण करेसी. मनाला आहे विचारायचं नंतर, पण पर्याय काय सांगितला. जर आपल्याला विवेकी विचारी आपण आहोत याची खात्री नसेल असू तर नावा लागायला हरकतच नाही. जर नसू शंका असेल तर जाय गुरुसी शरण परे. आणि त्याने काय सांगितलं ते का ते सांगतील ना दुसरं काय करणार रोहिणीला आणल्या याविषयी काय. तर त्यासाठी तरी घ्यावं. इतक्या प्रकाराने आपल्याला हे करता येण्यासारखं विचार करता येण्यासारखं पद आपल्या समोर आहे. आपली वेळ झालेली आहे. मला 12:30 सांगितलेल्या प्रकाराने इथपर्यंत म्हणा म्हणजे जास्त त्या पद्धतीनं. आणि आता प्रसादाची वेळ आहे. ह्या अभंगाचा आपण सर्व विचार करावा. आपल्याला काही शंका राहिली असेल त्याच्यातली आहेत तिथे ठेवलेला आहे बॉक्स टाकून ठेवावी. आणि त्यांच्या कृपेने शिकत असताना आपण 4:30 वाजता एकत्र येऊच चहा वगैरे घेऊन तोपर्यंत मध्ये आपल्याला जमाला वेळ आहे त्याचा जेवढा शक्य होईल तेवढा वापर करावा. स्वयंसेवा किंवा काय असेल त्यांची जी योजना असेल त्यानुसार करावं. जी काही मदत असेल तर आपण सर्वांनीच करूया. आणि काही कामामध्ये त्याच्यामध्ये मदत असेल तर ती पण आपण करायला विनंती करतो. कारण हा लाभ सर्वांना मिळणार आहे. त्यामुळे जो लाभ मिळतो आहे तो सर्वांना मिळतो आहे. त्याच्यासाठी मला काय करता येईल, काय माझी दिली दोन ठेवणार सुद्धा चालेल, काय जे असेल काम तर त्यात काय असं करता येण्यासारखं असलं तर तेही करावं अशी आपल्याला विनंती करतो. वया तर जाणार नाही काही, त्यामध्ये काहीच वाया नाही. तर आपण केलेलं स्वतःसाठी केलेलं काही वाया जाणार नाही. दुसऱ्यासाठी केलेलं त्याच्यापेक्षा नक्की जाणार नाही. एवढं सांगतो स्वतःसाठी केलेलं नाही आपण जाणार दुसरे तर आपण त्यामुळे ते केलेलं काही वाया जाणार नाही. अशा पद्धतीने आपण जाऊया. आपल्याला या नावाच्या आनंदामध्ये ठेवावं. आणि दुपारी आपण आता काही आवश्यकता असल्यास प्रश्नोत्तरांचा विचार करू. आणि जर समजा सेशन नाही झालं तर असं समजा की सगळे निशंक आहे मी पण तुमच्याकडून आम्हाला संध्याकाळी काय
नारायण